ठीक आहे ठीक आहे रमाकांत देव ठीक आहे केलं चालू झालं ना चालू हां कॉल करतो ठीक आहे. सर थोडं पहिल्यापासून घेताय का? हो 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 पहिली स्लाइड परत घेऊया. तर ओके तर बेसिकली या स्लाइडवर मोस्टली ज्या रेग्युलरली तुम्हाला पोस्ट प्रोसेसिंगच्या नीड्स असतात तर त्या जॉट डाऊन केल्यात. बऱ्याच वेळा फील्डमध्ये कंडिशन्स थोड्या ड्रास्टिक असतात किंवा कधी कधी तुमच्या इक्विपमेंटचं लिमिटेशन असतात तर ते तुम्हाला कॅप्चर नाही करता येत जसं पाहिजे तसं. तर बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी आपण पोस्ट प्रोसेसिंग मध्ये फिक्स करू शकतो. एक्सपोजर इज प्रोबली द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुम्ही फिक्स करता. म्हणजे एक्सपोजर इज हाऊ युअर आय परस्यूज अ पर्टिक्युलर सीन अँड व्हॉट इज प्लेझंट टू युअर आय. व्हाईट बॅलन्स इज द सेकंड वन. व्हाईट बॅलन्स हा खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एस्पेशली मला माझ्यासारख्या माणसाला ज्याला म्हणजे काय कलर व्हेरिएशन जर का झाला तर ते समहाऊ आय गेट अनकम्फर्टेबल. तर व्हाईट बॅलन्स इज द ॲबिलिटी ऑफ प्रोड्युसिंग व्हाईट और ग्रे कलर्स इन देअर ओरिजिनल फॉर्म. तर ते पण बघूया आपण व्हाईट बॅलन्स काय असतं आणि कसं चेंज करता येतं. आणि बऱ्यापैकी आता एक गोष्ट सांगायची होती की ह्या ग्रुपमध्ये सगळे वेगवेगळ्या लेवलवर असतील in their competency and understanding of different concepts. त्यामुळं आपण खूप टेक्निकल डिटेलमध्ये जायला नको. काही काही ठिकाणी जाऊ जिथं रिक्वायर्ड आहे आणि थोडं हँड्स ऑन जास्त ठेवूया. व्हाईट बॅलन्स झाल्यानंतर नेक्स्ट थिंग इज ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस इज तुमच्या सीनमध्ये सपोज एक व्हाईट किंवा कोणताही पिक्सेल असेल सपोज तर त्याची इंटेन्सिटी कमी आणि जास्त दॅट इज ब्राईटनेस. कॉन्ट्रास्ट इज मोर अबाउट तुमच्या डार्क आणि व्हाईट पिक्सेल्स किंवा कमी इंटेन्सिटी आणि हाय इंटेन्सिटीचे जे पिक्सेल्स असतात तर त्यांचा डिफरन्स इज कॉन्ट्रास्ट. म्हणजे कॉन्ट्रास्ट चेंज इन्क्रीज केला तर ब्लॅक्स बिकम ब्लॅकर, व्हाईट्स बिकम व्हाईटर. ब्राईटनेस इन्क्रीज केला तर ऐकू येतं ना? हो हो ओके. तर ब्राईटनेस इन्क्रीज केला तर सगळ्यांचीच लेवल थोडी इन्क्रीज होते. दुसरा मेन प्रॉब्लेम जे एस्पेशली वाईल्ड लाईफ मध्ये जिथं कंट्रोल कंडिशन्स नाहीत तिथं कॉम्पोजिशनचा प्रॉब्लेम येतो. तुम्ही एक सीन बघता आणि तो कॅप्चर करता तर तुम्ही तो बरेच वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये प्रेझेंट करू शकता. कॉम्पोजिशनला बरेचसे टेक्निक्स आहेत, बरेचसे फॉर्म्युलाज आहेत. रूल ऑफ थर्ड इज एक बऱ्यापैकी चांगला इंट्रोडक्शन आहे टुवर्ड्स कॉम्पोजिशन. रूल ऑफ थर्ड तुमच्या स्क्रीनला 2 व्हर्टिकल आणि 2 हॉरिझॉन्टल ग्रिड्स मध्ये सेपरेट करतो. तो बऱ्यापैकी कॅमेराच्या आय पीस मध्ये पण तुम्ही सेट करू शकता इन मोस्ट मॉडेल्स. निकॉन मध्ये आहे, कॅनन मध्ये पण असेलच. तर ते जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स असतात या ग्रिडचे तर ते पॉइंट्स आर कन्सिडर्ड टू बी स्ट्रॉंग इन टर्म्स ऑफ व्हिज्युअल अपील. तर त्या पॉइंट्सला तुम्ही तुमचे वेगवेगळे सब्जेक्ट्स जे असतात तर ते प्लेस करता रूल ऑफ थर्ड मध्ये. एस्पेशली आता वाईल्ड लाईफ मध्ये तुम्ही बर्ड किंवा ॲनिमल मॅमल कॅप्चर केलंय तर त्याचे डोळे जे असतात तर ते युजली या ग्रिडच्या इंटरसेक्शन पॉइंट्सला असतील तर तुमच्या इमेजची अपील वाढते. तर असे बरेचसे कॉम्पोजिशनचे रूल्स आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला ते फील्डमध्ये कॅप्चर करताना ते पॉसिबल नाही होत कारण का टेक्निकल चॅलेंजेस पण असतात की तुम्हाला ते फोकस पॉइंट शिफ्ट करत राहायला लागेल ऍक्च्युअली टू कॉम्पोजिट इनसाइड द कॅमेरा इटसेल्फ.
आणि तुमचा सब्जेक्ट मूव्ह करत असेल तर ते वेगळी चॅलेंज प्रेझेंट करतं. तुम्हाला ते फोकस पॉईंट परत त्या फॉलो करायला लागेल तुम्हाला त्या सब्जेक्टच्या मोमेंटला. तर कधी ते पॉसिबल होतं, कधी नाही होत. खरं तुमच्या इमेजमध्ये जर का इनफ रूम असेल क्रॉपिंगसाठी, तर हे रिकॉम्पोजिशन तुम्ही पोस्ट प्रोसेसिंग मध्ये करू शकता. त्यानंतर तुमच्या इमेजची शार्पनेस वाढवू शकता. नॉईज जे ग्रेन्स असतात तर ते कमी करू शकता. काही डिस्टॉर्शन्स किंवा ॲबरेशन्स असतात ते तुमच्या हार्डवेअरनी इंट्रोड्यूस झालेले असतात, लाईक क्रोमॅटिक ॲबरेशन. म्हणजे तुमच्या लेन्समधनं लाईट पास होतो, तो सेन्सरवर कॅप्चर होतो. खरं काही कलर्स प्रॉपरली रिप्रोड्यूस नाही होत. तुमच्या हार्डवेअरचे लिमिटेशन असेल. युजली लो क्वालिटी लेन्सेसचे हे प्रॉब्लेम येतात. डिस्टॉर्शन, लेन्स डिस्टॉर्शन किंवा बॅरल डिस्टॉर्शन. आरके सर, चिंतामणी सरांना ऍडमिट करा. केलं आलेत. हो, केलं. हा, मध्येच ड्रॉप झालं का? ओके. तर क्रोमॅटिक ॲबरेशन, काही डिस्टॉर्शन्स असतात, लाईक बॅरल डिस्टॉर्शन. तर हे तुमच्या लेन्सच्या म्हणजे हाय क्वालिटीच्या ज्या लेन्सेस असतात, ज्या प्रोफेशनल लोक वापरतात किंवा हाय एंडचे जे लेन्सेस असतात, त्यात बऱ्यापैकी हे प्रॉब्लेम येत नाहीत. क्रोमॅटिक ॲबरेशन किंवा लेन्स डिस्टॉर्शन्स. लेन्स डिस्टॉर्शन मध्ये एक बॅरल डिस्टॉर्शन म्हणून एक प्रकार असतो, तर तो बऱ्यापैकी अनोईंग पण आहे आणि काही केसेस मध्ये तो अनवॉन्टेड पण आहे. म्हणजे आता जर का तुम्ही फिश आय लेन्स वापरताय आणि फिश आय इफेक्ट पाहिजे तुम्हाला, तर देन इट इज डिझायरेबल. खरं बऱ्याच वेळा वाईड अँगल लेन्सेस किंवा इवन टेलिफोटो मध्ये स्ट्रेट लाईन्स स्ट्रेट नाही आहेत ऍक्च्युअली, त्या थोड्याशा कर्व्ड येतात. तर त्याला बॅरल डिस्टॉर्शन म्हणतात. तर ते तुम्ही लेन्स प्रोफाईल सेट करून काढू शकता. मी तुम्हाला दाखवतो क्विकली कसं करायचं ते. आणि अजून एक प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो, तो विनिएटिंगचा होतो. म्हणजे तुमच्या इमेजच्या कॉर्नर्सला लाईटची इंटेन्सिटी कमी होते, म्हणजे फॉल ऑफ असतो. तर तो यासाठी होतो की तुमच्या लेन्समधनं जी लाईट येते आणि सेन्सरवर पडते, तर ती फुल सेन्सरला प्रॉपरली कव्हर नाही करत. तर ती एक सर्क्युलर पॅटर्न मध्ये ती सेंट्रल पोर्शन मध्ये ती व्यवस्थित राहते. खरं कॉर्नरला लाईटचा फॉल ऑफ कमी होत जातो ऍक्च्युअली. तर मोस्टली फुल फ्रेम लेन्स आणि त्याच्या इनकॉम्पॅटिबल ज्या लेन्सेस असतात, फुल फ्रेम कॅमेराज आणि इनकॉम्पॅटिबल लेन्सेस, तर यात हा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. फक्त सेंट्रल पोर्शन प्रॉपरली लिट असतो आणि कॉर्नर्सला शेड असते, म्हणजे शॅडो असते, लाईटची इंटेन्सिटी कमी होत जाते. तर ह्या मेनली हार्डवेअर रिलेटेड इश्यूज आहेत. मग बऱ्याचशा कॉस्मेटिक गोष्टी तुम्ही करू शकता. इमेजची ह्यू, सॅच्युरेशन. सॅच्युरेशन म्हणजे कलर जे असतात, तुम्ही ते जास्त व्हायब्रंट किंवा त्याचं कलर सॅच्युरेशन तुम्ही इन्क्रीज करू शकता टू मेक युअर इमेज लुक लिटल जॅझी किंवा ब्युटिफिकेशन मध्ये येतं ते सॅच्युरेशन. बऱ्याच वेळा तुम्ही ते तुमच्या डोळ्याला जसा दिसला तोपर्यंत तुम्ही करू शकता, नाहीतर अजून थोडा एनहान्स पण करू शकता. त्याचे साईड इफेक्ट पण आहेत की बऱ्याच वेळा स्पीशी ओळखू पण येत नाही, एवढे रंगवतात लोक की ती वेगळी सबस्पीशी वाटायला लागते. तर ते बॅलन्स पण इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच वेळा ते इट डिफर्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. ह्यू इज द शेड ऑफ अ पर्टिक्युलर कलर, तर ते तुम्ही चेंज करू शकता कॉस्मॅटिकली फॉर एनहान्सिंग द फील ऑफ द इमेज. तुमचा वॉटरमार्क ऍड करायचा आहे किंवा काही डिस्ट्रॅक्शन्स काढायचे आहेत. बऱ्याच वेळा काही ट्विक्स असतात किंवा सम स्टोन, समथिंग other than the actual subject that takes your attention away from the subject. तर आय प्लीजिंग इमेजेस बनवायचे असतील तर हे डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला आयडेंटिफाय करून काढायला लागतात. तर ते आता
आणि बॅकग्राऊंड चेंजेस ऑन अ सिमिलर लाईन, म्हणजे तुमची तुम्हाला सब्जेक्ट चांगला मिळालाय आणि बॅकग्राऊंड खूपच खराब आहे, म्हणजे इट डझंट डू जस्टिस विथ द सब्जेक्ट. सब्जेक्टची ऍक्च्युअल ब्युटी यू आर नॉट एबल टू शो, तर त्या केसमध्ये बरेच लोक बॅकग्राऊंड चेंज करतात. आता हे किती एथिकल अनएथिकल करायला पाहिजे नाही पाहिजे, तर त्या डिबेटमध्ये जायला नको. लेट्स कीप इट फोकस्ड ऑन टेक्निकल आणि द पोस्ट प्रोसेसिंग आस्पेक्ट ऑफ इट. तर हे कसं करायचं? अजून काही गोष्टी करतात लोक, कॉम्पोजिटिंग, म्हणजे मल्टिपल इमेजेस एका इमेजमध्ये कंबाईन करतात. तर ते पॅनोरामासाठी करू शकतात किंवा स्टॅकिंग करू शकता. मॅक्रोमध्ये बऱ्यापैकी यूज होते, मॅक्रो किंवा ॲस्ट्रो फोटोग्राफीमध्ये स्टॅकिंग बरंच यूज करतात. म्हणजे मल्टिपल फ्रेम्स ते स्टॅक टू गेट either the depth or different desired effect. स्टार ट्रेल्स असतात किंवा तशा टाईपचे. HDR इज हाय डायनॅमिक रेंज. तर बऱ्याच वेळा तुमच्या सेन्सरची डायनॅमिक रेंज जी असते तर ती लिमिटेड असते आणि तुमच्या डोळ्याला जे दिसतंय ते कम्प्लिटली सगळे जे लाईट इंटेन्सिटीज आहेत तर ते कॅप्चर नाही करत सेन्सर तुमचा, कारण का त्याची लिमिट असते. तर ती डायनॅमिक रेंज वाढवायसाठी तुम्ही HDR करता, म्हणजे तुम्ही लो एक्सपोजर, नॉर्मल एक्सपोजर आणि हाय एक्सपोजरच्या इमेजेस सेपरेटली कॅप्चर करता आणि लो एक्सपोज्ड इमेजेस मधनं हायलाईटचे डिटेल काढता, हाय एक्सपोज्ड इमेजेस मध्ये ओव्हर एक्सपोज्ड इमेजेस मधनं शॅडोचे डिटेल काढता आणि नॉर्मल वाले जे आहेत ते नॉर्मल ठेवता. तर असं करून तुम्ही एक अशी इमेज बनवता ज्याची ओव्हरऑल डायनॅमिक रेंज जास्त आहे, शॅडो मध्ये पण जास्त डिटेल आहेत, हायलाइट मध्ये जास्त डिटेल्स आहेत. तर ती तुम्ही हार्डवेअरची लिमिटेशन ओव्हरकम करता. ओके. आणि ह्या बऱ्यापैकी ह्या गोष्टी ज्या तुम्ही फोटो किंवा स्टील साठी करता तर त्या तुम्हाला व्हिडिओला पण करता येतात किंवा करावे लागतात टू गेट इट करेक्ट. म्हणजे त्याचे कलर्स करेक्टली रिप्रोड्यूस करायचे, त्याची शार्पनेस, डिस्ट्रॅक्शन काढायचे, तर ते बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओला पण करायला लागतं. व्हिडिओमध्ये अजून काही चॅलेंजेस पण असतात आणि बऱ्याचशा गोष्टी करतात पण आणि कराव्या पण लागतात. स्टॅबिलायझेशन एक खूप मोठा चॅलेंज आहे ऍक्च्युली व्हिडिओमध्ये. तुम्ही हँडहेल्ड व्हिडिओ केला तर तो हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली बराच शेक येतो त्याच्यात आणि तो शेक आल्यानंतर वेन तुमच्या ऑडियन्स जेव्हा तो व्हिडिओ बघतो तर ते त्यांच्या डोळ्याला प्रॉब्लेम पण होऊ शकतो ऍक्च्युली, म्हणजे फिजिकल इम्पॅक्ट टू दॅट. आणि सेकंडली तुमच्या व्हिडिओचा अपील बऱ्यापैकी कमी होतो, कारण का ती लिनियरिटी किंवा ती लिंक डिस्ट्रॅक्ट होती ऍक्च्युली. तर स्टॅबिलायझेशन वर पण जाऊ आपण आणि कसा फिक्स करायचा व्हिडिओ स्टॅबिलायझेशन इश्यूज. ग्रीन स्क्रीन म्हणजे तुम्ही माग एक ग्रीन क्लॉथ किंवा ग्रीन स्क्रीन वरती ठेवून रेकॉर्डिंग करता आणि ते रेकॉर्डिंग ॲज इफ दॅट ग्रीन स्क्रीन वॉज अ ट्रान्सपरंट स्क्रीन तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंबाईन वगैरे करू शकता. तर ते असं डुप्लिकेट रोल वगैरे करायचे असतील तर तशा टाईपचे, किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स बरेच आहेत. खरं तुमच्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डबल रोल करायचा आहे तर दॅट्स अ व्हेरी गुड यूज केस किंवा ऍप्लिकेशन ऑफ ग्रीन स्क्रीन. नंतर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आणि रिमूव्हल करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, की बीचचा सीन आहे आणि समबडी इज रनिंग फ्रॉम वन एंड टू दी अदर, तर तुम्हाला ते नकोय, तुम्हाला फक्त बीच ठेवायचं आहे आणि तुम्हाला तो पळणारा माणूस जो आहे तर तो रिमूव्ह करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण व्हिडिओमध्ये. हे फेअरली सिम्पल पण आहे आणि इझिली करू शकता. ओके. तर हे युजली हे सगळं स्टार्ट होतं की लो कॉम्पिटन्सीवर स्टार्ट होतं. तुमची फोटोग्राफी स्किल्स पण इनिशियली लो असते आणि तुमच्या पोस्ट प्रोसेसिंग स्किल्स पण कमी असतात आणि बऱ्याच लोकांना माहित पण नसतं ऍक्च्युली की पोस्ट प्रोसेसिंग ची गरज आहे किंवा त्याच्याने काय करता येतं. तर इट स्टार्ट्स विथ लो कॉम्पिटन्सी.
बरेच लोक जे आहे आलेला फोटो आहे तर तो तसाच घेतात आणि शेअर करतात. मे बी बेसिक प्रोसेसिंग करत असतील गुगल पिकासा किंवा तशा टाईपच्या सॉफ्टवेअर मध्ये आणि ते शेअर इट. तर दॅट इज लो कॉम्पिटन्सी. खरं त्या टाइमला तुमची नीड पण हाय असते, कारण का तुमची टेक्निकल स्किल्स ऑफ कॅप्चरिंग अ इमेज इज लो ॲट दॅट टुवर्ड्स द इनिशियल फेज. तर त्या टाइमला तुम्ही फील्डवरती मिस्टेक्स बरेच करतात आणि त्या फिक्स करायला तुमची नीड हाय असते पोस्ट प्रोसेसिंगची. खरं ॲज यू प्रोग्रेस तुमची स्किल वाढत जाते, तुम्ही ऑन फील्ड बऱ्याचशा गोष्टी बरोबर करता. एक्सपोजर, कॉम्पोजिशन, इन कॅमेरा कॉम्पोजिशन, व्हाईट बॅलन्स, या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅप्चर करायच्या वेळेस बरोबर करता. तर तुमची पुढची नीड कमी राहते ऍक्च्युली पोस्ट प्रोसेसिंगची. आणि बरेचसे चांगले फोटोग्राफर म्हणतात की द अमाऊंट ऑफ टाइम यू स्पेंड ऑन पोस्ट प्रोसेसिंग should not be more than 5 or 10 minutes. I think that is a good benchmark to have. 5 मिनिटात जर का तुमचं पोस्ट प्रोसेसिंग संपत असेल तर you have reached a stage where you are getting lot of things correct in the camera itself, which is desirable. आता बऱ्याच वेळा तुम्ही फील्ड मध्ये जेव्हा कॅप्चर करता, ते मोस्ट ऑफ द पीपल ऑन दिस ग्रुप आर व्हेरी गुड फोटोग्राफर. त्यामुळं अँगल, व्ह्यू पॉइंट, झोपून फोटो काढणे आणि अशा बऱ्याचशा टेक्निक्स ज्या ऑलरेडी यूज करतात लोक, तर ते त्यांचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी होतोय इमेजवरती. आणि ह्या फील्डमध्येच एम्प्लॉय केलं तर पोस्ट प्रोसेसिंगची नीड बऱ्यापैकी कमी होते. तुमच्या सब्जेक्टच्या पुढं सपोज काही एक ब्रांच आहे जी जी आउट ऑफ फोकस आहे, खरं ती तुमच्या सब्जेक्टची शार्पनेस कमी करते किंवा सब्जेक्टचा फोकस बरोबर नाही येते, तर ती फील्ड मध्ये पण करेक्ट करू शकतो थोडस अँगल चेंज करून. तर तुम्ही ते तिथं बघू शकता फील्ड मध्ये आणि करेक्ट करू शकता, नाहीतर पोस्ट प्रोसेसिंग मध्ये पण करू शकता. तर क्विकली काही क्वेश्चन असतील तर घेऊया आणि मग मूव्ह करूया. आय थिंक ही स्लाइड बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी, तर काय फारसे क्वेश्चन. ओके, चमकाच्या ट्रायंगलच्या स्लाइड वर जातात, दॅट इज नीडेड. ओके, आता हे बऱ्यापैकी बेसिक आहे. मोस्ट ऑफ यू गाईज शुड ऑलरेडी नो अँड शुड अंडरस्टँड दिस. फोटोग्राफीचं मेन 3 pillars of photography: aperture, ISO and shutter speed. बऱ्यापैकी 80% of your photography is this. आता ISO थोड्या वेळाने संपला. अपर्चर जे असतं तर ती एक रिंग असते तुमच्या लेन्सचे वन एंड ऑफ युअर लेन्स, तर ती छोटी किंवा मोठी होती. अपर्चर गोज इन सायकल्स ऑफ युजली 1.4. तर f1.4 असेल, नेक्स्ट इज f2 2.8, f4 5.6, f8 f11, अशा सायकल मध्ये जाते अपर्चर. तर ह्या नंबरचा सिग्निफिकन्स असा आहे की वेन यू गो फ्रॉम f1.4 टू f2, तर तुमची लाईट, जेवढा लाईट तुमच्या लेन्स मधनं सेन्सरवर एंटर होतो तर तो हाफ होतो. तर जसं जशी जशी तुमची अपर्चर रिंग स्मॉल होत जाते, f1.4 पासून 2 ते 2.8, 2.8 ते 4, तर तुमची लाईट जो तुमच्या लेन्स मधनं सेन्सरवर येतो तो हाफ होत जातो. इट कीप्स कटिंग डाऊन बाय 50%. तर एक्सपोजरचा ट्रायंगल काय आहे की टू प्रॉपरली एक्सपोज अ इमेज, आता लाईट मीटर्स असतात युजली. पोर्ट्रेट फोटोग्राफर्स किंवा इव्हन लँडस्केप वाले यूज करतात लाईट मीटर. तर लाईट मीटर टेल्स यू की गिवन द सब्जेक्ट
त्याला त्याचा अपर्चर आणि शटर स्पीड काय काय असायला पाहिजे. तर आता ते बऱ्यापैकी कॅमेराचं मीटरिंग सिस्टम तेच करतं टू टेल यू. खरं क्रिएटिव्ह इफेक्टसाठी यू कॅन यूज अपर्चर. म्हणजे अपर्चर 1.4 पासून सपोज 5.6 ला चेंज केला आपण तर तुमच्या इमेजमध्ये डेप्थ वाढते. आता छोटे सब्जेक्ट असतील, थोडे दूर असतील तर डेप्थ वाढण्याचा तेवढा फरक नाही पडत तुम्हाला. खरं मोठे सब्जेक्ट असेल तर सपोज तुम्ही हाईटवर फोटोग्राफी करताय आणि एखाद पेझंट आहे तुमच्या बऱ्यापैकी मिनिमम फोकसिंग डिस्टन्स किंवा खूप जवळ आहे तुमच्या कॅमेराच्या, तर त्या केसमध्ये तुमची डेप्थ इनफ नसेल तर फक्त त्या प्रेझेंटचा चेहरा फोकसमध्ये येतो आणि त्याची टेल आउट ऑफ फोकस जाईल किंवा बॉडीचे काही पार्ट्स आउट ऑफ फोकस जातात. तर ते तशा टाईपचे तुम्हाला इफेक्ट पाहिजे असतील तर तुम्ही लोड ठेवू शकता. तर तुम्हाला जर का पूर्ण बर्ड फोकसमध्ये पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्हाला ते इन्क्रीज करायला लागतं. तर बऱ्यापैकी सिच्युएशनल आहे. खरं त्याचा फंडा सिम्पल आहे. जसं तुम्ही अपर्चरची रिंग छोटी करत जाता म्हणजे हा नंबर जसा जसा वाढत जातो F1.4 पासून F32 पर्यंत, तसं तसं लाईट जी एंटर होती ती कमी होत जाते आणि तुमची डेप्थ ऑफ फील्ड वाढत जाते. डेप्थ ऑफ फील्ड इज एव्हरीथिंग इन अ सीन दॅट इज शार्प किंवा विच इज इन फोकस. ओके, तर ते झालं अपर्चर. शटर स्पीड इज तुमचे कॅमेराचं शटर किती फास्ट ओपन आणि क्लोज होतं. तर दॅट इज नंबर ऑफ लाईक 1/4 ऑफ अ सेकंड पासून 1/8 आता या डायग्राम मध्ये दाखवलंय 1/4 ऑफ अ सेकंड पासून 1/8,000th ऑफ अ सेकंड. तर जसं जसं तुम्ही 1/4 पासून 1/8 ला जाईल तसा तुमचा लाईट परत हाफ होतो. 1/8 पासून 1/16 ला गेला तर तुमचा लाईट हाफ होतो. 1/16 पासून 1/32 ला गेला तर तुमचा लाईट हाफ होतो. तर एक स्टॉप अपर्चरचं सपोज तुम्ही F8 पासून F5.6 ला आणला तर लाईट डबल होतो आणि ते कॉम्पेन्सेट तुम्ही करू शकता बाय इन्क्रीजिंग युअर शटर स्पीड फ्रॉम से 1/8 टू 1/16. तर हे थोडं टेक्निकल आहे. खरं सिम्पल टर्म्स मध्ये अपर्चरचा नंबर जसा वाढतो तसा लाईट कमी होत जातो. शटर स्पीड जसा 1/चा नंबर वाढत जातो तसा लाईट कमी होत जातो आणि त्याचा इफेक्ट पण दाखवले तिथं. तर इफेक्ट शार्पनेसवर होतो. तुमचा सब्जेक्ट सपोज मुव्हिंग आहे आणि तुम्हाला तुमचा शटर स्पीड आहे 1/100 सेकंड, तर त्यात बरेच पॉसिबिलिटी आहे की त्या 100 सेकंदला जेवढ्याला तुमचा शटर डाऊन होता तर त्यामध्ये त्या बर्डची मुवमेंट झाली विच इज फास्टर दॅन युअर शटर अँड दॅट कॉजेस अ ब्लर टू युअर सब्जेक्ट. खरं तुमचा सब्जेक्टची जेवढी फास्ट मोशन आहे तर त्याच्यापेक्षा फास्ट जर का तुमचा शटर असेल तर ती मोमेंट कॅप्चरच होत नाही त्यात आणि तुम्हाला इमेज शार्प मिळते. तो सब्जेक्ट शार्प मिळतो तुम्हाला. तर त्याची पण एक लिमिट आहे. सपोज 1/500 ला 1/500 सेकंदला तुमचा सब्जेक्ट जर का तुम्हाला शार्प मिळतोय तर तुम्ही ती 1/2000 ला केलं तर त्यापेक्षा शार्प मिळायचे चान्स कमी आहेत. म्हणजे इफ यू आर गेटिंग द शार्पेस्ट इमेज ॲट से 1/500 और 1/1000 त्याच्या पुढे तुम्ही 1/1000चं 1/2000 केलं तर यू आर नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह द शार्पनेस. एक पॉइंटला इट विल हिट अ स्टेज वेअर that is in that kind of shutter speed is enough to capture a subject to its utmost sharpness. आणि हे सगळं बॅलन्स करायला ISO आहे. म्हणजे आयडियली तुम्हाला ISO ची गरज पडायला नाही पाहिजे. तुमचे लाइटिंग कंडिशन्स जर का सुपर्ब असतील तर यू शुड बी एबल टू कंट्रोल युअर अपर्चर अँड शटर स्पीड without really needing to play around much with your ISO. ISOचा advantage किंवा use of ISO should be done
so that you achieve your desired shutter speed. At least that's what I do in field. कारण का ISO जसा वाढवत जातो तसा ग्रेन्स किंवा नॉईज वाढत जातो आणि पुढच्या स्लाइड मध्ये कळेल ISO एक्झॅक्टली काय आहे. ह्या स्लाइड वर काही क्वेश्चन्स आहेत का? बर, एक गोष्ट अजून एक सांगतो. आता 1.4 पासून f2 ला जर का अपर्चर घेतला तर लाईट हाफ होतो. 1/4 वरनं 1/8 सेकंदला शटर्स घेतला तर लाईट हाफ होतो. आणि ISO 100 पासून 200 ला केलं की तुमची परसिव्ड किंवा सेन्सिटिव्हिटी ऑफ लाईट बिकम्स डबल. म्हणजे यू कॅन अचीव्ह, you can go to the next level of shutter speed. You can double your shutter speed by doubling your ISO and keeping the same exposure. Hope it makes sense. काही questions असतील तर Yes. Yes. Yes, इथे आपण सर, com- एक क्वेश्चन. आपण जेव्हा नाईट मध्ये फोटोग्राफी करतो, स्पेशली म्हणजे नॉट रिअली काय असतात ना आपले स्टार ट्रेल्स वगैरे, Right. बट वी ऑफन कम अक्रॉस सब्जेक्ट्स लाईक आउल्स Yes. और Night नाईट jar. जार. तेव्हा कसं हे प्ले अराउंड होतं. एक्झॅक्टली. तर त्या सिच्युएशन मध्ये काय आहे, तुम्ही जरी तुमचा अपर्चर लोएस्ट ठेवला, म्हणजे आता माझी 600 f4 आहे, तर f4 इज द लोएस्ट अपर्चर ऑन माय, म्हणजे इज द वाइडेस्ट ओपन अपर्चर ऑन माय लेन्स. तर मी f4 ठेवली सो दॅट आय गेट बेटर शार्पनेस ऑफ द सब्जेक्ट. तरी सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला तो डिझायर्ड शटर स्पीड मिळत नाही आऊलच्या केसमध्ये किंवा नाईट जारच्या केसमध्ये. तुम्ही मग ट्रायपॉड यूज करता स्टॅबिलायझेशनसाठी. खरं त्याचे पण लिमिट्स आहेत ऍक्च्युली. शटर स्पीडचा एक थंब रूल आहे की इफ यू आर हँड होल्डिंग युअर कॅमेरा, तर युअर शटर स्पीड शुड बी ॲट लिस्ट डबल युअर फोकल लेंथ किंवा ॲटलिस्ट इक्वल टू युअर फोकल लेंथ. ओके, डबल असेल तर ती इट्स अ बेस्ट केस सिनॅरिओ, बट इट शुड बी ॲटलिस्ट इक्वल टू युअर फोकल लेंथ. आता 600 mm लेन्स आहे माझी, तर इफ आय एम हँड होल्डिंग अ 600 mm, द लोएस्ट शटर स्पीड आय शुड हॅव टू गेट अ sharp image, reasonably sharp image, is 1/600th of a second. म्हणजे 600th of a second is the shutter speed. That is the thumb rule. आता तुमच्या लेन्सला स्टॅबिलायझेशन असतं, तर इफ इट्स फोर स्टेप स्टॅबिलायझेशन, तर 600 कॅन बिकम 300, 300 बिकम्स 150, 150 बिकम्स 75. तर असे तुम्ही लेवल्स इम्प्लिमेंट केले तर विथ VR किंवा IS ऑन कॅनन, VR इज इन निकॉन, तर with that you should be able to capture a reasonably sharp image at even like 1/100. कारण का तुमचे 4 स्टॉप्स जे असतात VR ची जी केपेबिलिटी आहे, तर दॅट इज से 4 स्टॉप्स. सो यू शुड बी एबल टू डू इट इवन लाईक 100 or 1/75 सेकंड्स शटर स्पीड. तर बऱ्याच वेळा ते पॉसिबल नसतं, तर त्या टाइमला देन यू कीप इन्क्रीजिंग युअर ISO. तर ISO 100चा 200 झाला की ऑटोमॅटिकली यू कॅन कॉम्पेन्सेट दॅट विथ डबल युअर शटर स्पीड. म्हणजे आता वी कॅन स्टार्ट विथ से शटर स्पीड ऑफ 50 आणि ISO ऑफ 100. तर 100चा 200 केला आणि शटर स्पीड 50चा 1/100, 1/50चा 1/100 केला, तर तुझं एक्सपोजर एक्झॅक्टली सेम राहतं. म्हणजे युअर इमेज डझंट बिकम अंडर और ओव्हर एक्सपोज. द increase in ISO आणि the change in shutter speed, they counterbalance each other. 200चा 400 केला suppose ISO, तर that means your sensitivity has increased by double. तर 1/50चा जो 1/100 केलेला आपण, तो 1/100चा 1/200 करू शकतो and we can keep the same exposure. Okay, it changes the same way. आता ISO 400चा जर का 800 केला, तर 1/200 जो शटर स्पीड आणलाय आपण 1/50चा, तर तो 1/200 बिकम्स 1/400. नाव 1/400 ला युअर चान्सेस ऑफ गेटिंग अ इमेज, अ शार्प इमेज, आर वे हायर देन गेटिंग इट ॲट 1/50. आशिष, डज दॅट एक्सप्लेन? येस सर, येस.
ओके. Very खरं खरं आता ह्याचा प्रॉब्लेम काय की ऍट सम पॉइंट युअर ISO स्टार्ट्स इंट्रोड्युसिंग सो मच नॉईज दॅट द इमेज इज नॉट युजेबल. तर ते तुम्हाला माहित पाहिजे ऍक्च्युली. आता बऱ्यापैकी मी आता निकॉनचा D500 यूज करतो, तर मोस्ट ऑफ द टाइम्स फील्डमध्ये ISO 1250च्या वर मी नाही नाही जात. तर आता हाच जर का माझ्याकडं D850 असता तर मे बी आय वुड हॅव प्रोबली गॉन टू लाईक ISO 4000 किंवा इवन 6400. फुल फ्रेमची युजली परफॉर्मन्स बेटर असतो ISO ला. हा जर का D5 असता तर आय कुड हॅव पुश्ड इट टू से 10,000. ओके. तर तुमच्या कॅमेराचं तुमच्या इक्विपमेंटचं आहे ना, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट काइंड ऑफ इक्विपमेंट यू हॅव, तुमच्या इक्विपमेंटची जी स्ट्रेंथ आणि विकनेस आहे ते तुम्हाला माहित पाहिजे नेहमी. आणि ती फक्त प्रॅक्टिस आणि फील्डमध्ये केवढा टाइम स्पेंड करतं त्याच्यावर नाही येते. आणि रमाकांत, आपण इथं एक्सपोजर कॉम्पेन्सेशन बोलणार आहे? बोलू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा कॅमेरा एक कॅमेराची जी मीटरिंग सिस्टम असते, तर दॅट कम्स अप विथ अ पर्टिक्युलर व्हॅल्यूज फॉर शटर स्पीड, अपर्चर अँड द ISO. हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर इट कम्स अप विथ अ पर्टिक्युलर नंबर की आत्ताचा जो सीन आहे तर तो अपर्चर 4 ला सपोज ISO माझा 600 आहे, तर त्याला मला शटर स्पीड मिळते 1/400. तर दिस इज द करंट सीन as my camera's metering system has suggested. तर आता बऱ्याच वेळा काही सिच्युएशन्स असतात की एक पार्ट कॅमेराचा मीटरिंग सिस्टम थोडासा कन्फ्यूज होतो. सपोज खूप कॉन्ट्रास्टिंग सब्जेक्ट्स आहेत आणि तुमचा फोकस पॉइंट कशावर आहे ते पण डिपेंड करते. आता पॅराडाईज फ्लाय कॅचर आहे सपोज, इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल, कारण का बॉडी त्याची व्हाईट आहे आणि त्याचं हेड इज ब्लॅक. एस्पेशली वेन दॅट इट इज इन शेड, कारण का शायनी असेल तर त्याचे जे इंटेन्सिटी असते ती आणि व्हाईटची बऱ्यापैकी थोडी मॅच होते. खरं वेन इट इज इन शेड तर ब्लॅक बिकम्स व्हेरी ब्लॅक अँड व्हाईट इज रिलेटिव्हली व्हाईट. तर त्या केसमध्ये तुमचा फोकस पॉइंट जर का सपोज बॉडीवर आहे तर युअर कॅमेरा विल गिव्ह अ डिफरंट युअर कॅमेरा metering system will come up with a different number then when you are focusing on the head. आणि त्यात परत तुमचं इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग आहे का स्पॉट मीटरिंग आहे का त्याच्यावर पण फरक पडतो ऍक्च्युली. तर स्पॉट मीटरिंग असेल सपोज आणि तुम्ही डोक्यावर फोकस करताय त्याच्या ब्लॅक एरियामध्ये, तर तुमच्या कॅमेराला वाटू शकतं की इनफ लाईट येत नाही आता कॅमेरामध्ये, सो शटर स्पीड नीड्स टू बी ड्रॉप्ड. खरं तुम्ही तोच जर का बॉडीवर फोकस केला तर तुमच्या कॅमेराला वाटतं अरे व्हाईट सब्जेक्ट आहे, बऱ्यापैकी लाईट येतोय इनफ, सो इट इन्क्रीजेस द शटर स्पीड. तर असे येतात प्रॉब्लेम फील्डमध्ये, काही चॅलेंजिंग सब्जेक्ट्स होते आणि असे प्रॉब्लेम स्नो बॅकग्राऊंड मध्ये पण बऱ्यापैकी येतात. मोनालय आणि तो स्नो वरती पडतोय, तर तशा केसमध्ये पण असे प्रॉब्लेम येतात अंडर आणि ओव्हर एक्सपोजरचे. तर एक्सपोजर कॉम्पेन्सेशन म्हणून एक टर्म आहे, तर दॅट इज यू आर ओव्हर रायडिंग द कॅमेराज मीटरिंग सिस्टम. कॅमेराचा मीटरिंग सिस्टम म्हणतोय से 1/200 is the ideal shutter speed for this situation. आणि तुम्ही अपर्चर प्रायोरिटी मोड मध्ये निकॉन मध्ये आणि आय थिंक AV मोड कॅनन मध्ये सपोज तुम्ही अपर्चर कॉन्स्टंट ठेवताय आणि ISO पण कॉन्स्टंट आहे, तर तुमचा शटर स्पीड आहे 1/200. खरं ह्या केसमध्ये तुम्ही जर का सपोज पॅराडाईज फ्लाय कॅचरच्या बॉडीवर फोकस केला स्पॉट मीटरिंग मध्ये आणि 1/200 आलं, तर इट्स व्हेरी मच पॉसिबल दॅट कॅमेरा हॅज थॉट की खूप लाईट येतोय आणि इट हॅज अंडर एक्सपोज द इमेज. तर ह्या केसमध्ये तुम्ही सांगताय की मला माहिती आहे की यू आर अंडर एक्सपोजिंग द इमेज बाय से 2 EVs. EV is like it's a measure of light. Okay. लाईटची
ल्युमिनॉसिटी किंवा इंटेन्सिटी आहे ना ती मेजर करायचं टर्म हो EV. हो तर एक्सपोजर व्हॅल्यू तर ती तुम्ही यू कॅन डिटर्मिन की कॅमेरा इज मिसबिहेविंग ऑर इज कन्फ्युज इन दिस केस. आय विल ओव्हरराईड इट. तर त्या केसमध्ये तुम्ही +2 केलं, सपोज +2 EV केला तुमचा कॉम्पेन्सेशन, तर युअर कॅमेरा विल अकॉर्डिंगली ऍडजस्ट आणि तुमचं जे एक्सपोजर असते तर ते 2 EVs एक्स्ट्रा होतं. म्हणजे यू विल गेट अ ब्राईटर इमेज आउट ऑफ इट. तर ती एक्सपोजर Correct. कॉम्पेन्सेशन इज वन मेकॅनिझम. मला बऱ्यापैकी फील्डमध्ये ते युजफुल चीज वाटते ऍक्च्युली, एक्सपोजर कॉम्पेन्सेशन. तर यू कॅन प्ले अराउंड विथ एक्सपोजर कॉम्पेन्सेशन क्वाईट अ बिट. हे मॅन्युअल मोड मध्ये त्याचा फरक नाही पडत ऍक्च्युली एक्सपोजर कॉम्पेन्सेशनचा. खरं इफ यू आर इन हो हो ऑटो एक्सपोजर मोड तर त्यात तुम्ही क्लासिक एक्झाम्पल आहे. तुमचा यू हॅव अ बर्ड इन फ्लाईट, सपोज अ क्रेस्टेड हॉक ईगल. तो फ्लाईट मध्ये, तर तो जेव्हा माउंटन हिल बॅकग्राऊंड मध्ये येईल आणि स्काय बॅकग्राऊंड मध्ये येईल, तेव्हा तुमचं कॅमेराचं मीटरिंग सिस्टम ऍक्ट्स व्हेरी डिफरंटली. जेव्हा तो स्काय बॅकग्राऊंड मध्ये येईल तेव्हा सेम एक्सपोजर जर का ठेवलं तुम्ही हिल बॅकग्राऊंडचं ऑटो एक्सपोजर मध्ये, तर तुमची इमेज बऱ्यापैकी डार्क येते. कारण का स्काय इज व्हेरी, स्कायची लाईट इंटेन्सिटी जास्त असते, तर कॅमेराला वाटतं बऱ्यापैकी लाईट येतोय, सो शटर स्पीड बऱ्यापैकी तो फास्ट करतो. तर तुमच्या सब्जेक्टची इंटेन्सिटी, सब्जेक्टवरचं जे इल्युमिनेशन आहे तर ते बऱ्यापैकी अंडर एक्सपोज होतो. तर तेच तुम्ही ऍक्च्युली त्या टाइमला जर का +2 +3 EV केलं स्काय बॅकग्राऊंड मध्ये, जेव्हा बर्ड इन फ्लाईट काढताय, तर तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची स्काय will get overexposed, but your subject will get properly exposed. Okay, तर एक्सपोजर कॉम्पेन्सेशन बऱ्यापैकी युजफुल टूल आहे. विदाउट रिअली चेंजिंग अ लॉट ऑफ थिंग्स, you can override the metering that your camera comes up with in auto exposure mode. करेक्ट. Any questions? नाही म्हणत जागा. रमाकांत म्हणजे नॉट ऑन दिस थिंग एक्सपोजर कॉम्पेन्सेशन, पण ISO, फक्त ISOचा जर विचार केला आपण, तर व्हॉट डज इट ऍक्च्युअली डू? Okay. Okay. So next slide, I think that is a good segue into the next slide. Next slide is about ISO. आता हे ISO चांगली पण गोष्ट आहे, बेकार पण गोष्ट आहे. तर ते what exactly is ISO? तर तुमचा सेन्सर असतो, त्याला सर्टन व्होल्टेज इज सप्लाइड बाय द कॅमेरा ॲट अ बेस लेवल. तर तुमच्या कॅमेराचा नेटिव्ह ISO म्हणतात त्याला. नेटिव्ह ISO इज अ कॉन्सेप्ट. म्हणजे बरेचसे मॅन्युफॅक्चरर ते रिव्हील नाही करत नेटिव्ह ISO काय आहे. तर नेटिव्ह ISO इज द मॅक्झिमम ISO ॲट विच तुझी लाईटची जी इंटेन्सिटी आत येते कॅमेराच्या, दॅट इज कॅप्चर्ड ॲज इज ऑन द सेन्सर विदाउट रिअली इन्क्रीजिंग द गेन. गेन इज लाईक सम काइंड ऑफ ॲडिशनल एफर्ट यू पुट इन टू ॲम्प्लिफाय द सिग्नल. ओके, तर जसा येतोय तसा कॅप्चर केला. तर दिस इज द क्लीनेस्ट सिग्नल, क्लीनेस्ट लाईट कॅप्चर, ओके, दॅट हॅपन्स ऑन युअर सेन्सर. तर दॅट इज द कॉल्ड एज द नेटिव्ह ISO. ओके, तर नेटिव्ह ISO कुड बी अराउंड 85-100 ISO जो असेल ना, दॅट कुड बी द नेटिव्ह. आणि तो सगळ्या सेन्सरचा वेगळा असतो. म्हणजे निकॉनचा स्टँडर्ड काही नाही. निकॉन D500चा वेगळा असेल, निकॉन D5चा वेगळा असेल, कॅनन मध्ये 7Dचा वेगळा असेल, 5D Mark III चा वेगळा असेल, 5D Mark IV चा पण वेगळा असेल. ओके, तर हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. कारण काय, तुम्हाला क्लीनेस्ट इमेज म्हणजे द लीस्ट नॉईज इमेज यू विल गेट एट नेटिव्ह ISO. ओके, तर बऱ्याच वेळा त्या नेटिव्ह ISO ला तुम्हाला शटर स्पीड इनफ नसतं टू गेट अ शार्प इमेज. त्यामुळं तुम्हाला तो ISO वाढवायला लागतो. आता ISO वाढवायचं जर का बघितलं तर व्हॉट कॅमेरा डज इज इट सप्लाईज ॲडिशनल व्होल्टेज टू द सेन्सर. तर तुमची जी पिक्सेल्स असतात सेन्सरचे, तर त्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढते. आता ती हे कॉन्सेप्ट सिमिलर आहे तुमचे जेव्हा रोल कॅमेराज होते, काय म्हणतात त्याला, म्हणजे डिजिटल याच्या आधीचे जे रोल वाले कॅमेराज होते ना, तर त्यात पण सेम फिल्म हा, तर
त्या रोलवरती लिहिलेलं असायचं ISO सेन्सिटिव्हिटी किती आहे त्या रोलची. तर खरं ते रोल संपूस तोपर्यंत इट यूज टू बी सेम. डिजिटल मध्ये ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही दर इमेजला यू कॅन चेंज दॅट बाय चेंजिंग द ISO. आता ह्याची जी नेटिव्ह रेंज म्हणतात, आता माझा D500 आहे निकॉन, तर त्याची नेटिव्ह रेंज जी त्यांनी सांगितली आहे दॅट इज 100 to 51,200. तर व्हॉट दॅट मीन्स इज की ISO 100 पासनं 51,200 पर्यंत इट विल बी अ हार्डवेअर चेंज ॲज आय इन्क्रीज द ISO. तर 100 वरनं 200, 200चा 400, 400चा 800 असं वाढवत गेलं तर सेन्सरला जो व्होल्टेज कॅमेरा सप्लाय करते तर ते इन्क्रीज होतं. त्यामुळे पिक्सेलची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि इट इज एबल टू कॅप्चर द लाईट इन अ amplified form. खरं anything that you increase from a native ISO of your camera, suppose 100 is the native ISO, तर it will be a signal amplification, आणि signal amplification introduces noise, आणि जसं जसं तुम्ही वाढवत जाता तसा तसा तो नॉइज वाढत जातो. ओके, आणि 51,200 पासून पुढची जी असती रेंज, D500 ची एक्सपांडेबल रेंज इज 16,40,000 ISO, तिथपर्यंत तुम्ही काढू शकता. तर 51,200 च्या पुढची जी आहे तर ती सॉफ्टवेअर सिम्युलेटेड असते. म्हणजे बऱ्यापैकी मी स्वतः 1250च्या वर जात नाही ऍक्च्युअली, कारण का द नॉइज स्टार्ट्स टू रीच अ लेवल विच इज अनयुजेबल. तर हे पुढचे जे असतात तर ते बऱ्यापैकी इट्स बेटर नॉट टू इवन वरी अबाउट दॅट. तर हे सॉफ्टवेअर सिम्युलेटेड असतात नेटिव्ह रेंजच्या पुढचे. ओके, आणि सिग्नल एम्प्लिफिकेशन हॅपन्स ॲट द एक्सपेन्स ऑफ नॉइज. जसं जेवढं तुम्ही सिग्नल एम्प्लिफिकेशन कराल तसं नॉइज गेट्स इंट्रोड्यूस. ओके, तर ISO इज जस्ट a useful tool to get to a desired shutter speed is what I feel, and is how I use it in field. जेवढा कमी तेवढा बेटर ऍक्च्युअली. क्वेश्चन्स नसतील ना याच्यावर? बऱ्यापैकी क्लिअर आहे ना? Yes. हो हो. Okay, so okay, getting desired shutter speed in low light conditions, so that is where we use ISO. Okay, आता एक्सपोजर काय असतं, और एक्सपोजर रिलेटेड जे करेक्शन्स करतात पोस्ट प्रोसेसिंग मध्ये, तर ते बऱ्यापैकी यू करेक्ट इट फॉर ओव्हर और अंडर एक्सपोजर ऑफ इमेजेस. आता फील्ड मध्ये बऱ्याच वेळा ऑप्टिमल एक्सपोजर नाही कॅप्चर करू शकला तुम्ही फॉर व्हेरियस रिझन्स. तुमची इमेज अंडर झाली. अंडर एक्सपोज इमेजेस मध्ये शॅडोच्या ज्या एरियाज असतात, म्हणजे थोड्या डार्क ज्या एरियाज असतात, तर त्यातले डिटेल लूज करायला चालू होतात. ऍक्च्युअली इमेज स्टार्ट्स टू लूज डिटेल्स इन शॅडोज. ओव्हर एक्सपोज इमेजेस मध्ये हायलाइट जे असतात, म्हणजे जे थोडे जास्त लेट पार्ट्स असतात इमेजच्या, तर त्या स्टार्ट टू लूज डिटेल्स. ओके, स्काय मधले क्लाउड्स असतील, क्लाउडचे जे टेक्स्चर्स असतील ते हायलाइट मध्ये जाऊ शकतात ऍक्च्युअली. शॅडो मध्ये तुमचा सब्जेक्ट सपोज लाईट मध्ये चांगल्या सनलाईट स्पॉटलाईट आहे तुमच्या सब्जेक्टवर, आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये बऱ्यापैकी शेड आहे, तर अशा केसमध्ये तुमचे जे बॅकग्राऊंड आहेत त्यातले जे डिटेल्स आहेत तर ते बऱ्यापैकी टुवर्ड्स ब्लॅक होतात बऱ्याच वेळा. त्यातले जे डिटेल्स असतील, त्यात काहीतरी ब्रांचेस असतील, स्टोन्स असतील, तर ते दिसत नाहीत. तर दॅट इज अंडर एक्सपोजर ऑफ सर्टन पार्ट्स. तर हे करेक्ट करू शकता तुम्ही. हे आपण हँड्स ऑनच बघूया आता. आणि हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी बऱ्याच वेळा डायनॅमिक रेंजमुळे होतात. आफ्टरनूनला बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा जे लाईटचे जे इंटेन्सिटीज असतात तर ते बऱ्यापैकी तुमचा सेन्सर नाही कॅप्चर करू शकत. एकतर ओव्हर मधले डिटेल जातात, नाहीतर शेड मधले डिटेल जातात. तर ते लिमिटेशन्स पण असतात. चॅलेंजिंग सब्जेक्ट्स लाईक पॅराडाईज फ्लाय कॅचर किंवा
स्नोवरती कुठला बर्ड आहे आणि अशा कंडिशन्स मध्ये युअर कॅमेराज मीटरिंग सिस्टम गेट्स कन्फ्युज, त्याच्यामुळं ओव्हर अंडर एक्सपोज. आता ह्यात प्रॉब्लेम्स काय होतात, आता एक गोष्ट कुठेतरी वाचलेली मी आणि आय फाइंड इट टू बी युजफुल इन फील्ड. निकॉन चं मीटरिंग जे आहे, तर निकॉन युजली मीटर सेट फॉर रिटेनिंग डिटेल्स इन शॅडो डिटेल्स. म्हणजे निकॉन जेव्हा कुठल्या सीनचं मीटरिंग करते, म्हणजे ते ह्या सीनला अप्रोप्रिएट अपर्चर, ISO आणि शटर स्पीड काय आहे हे ह्या गोष्टी सांगतं ऑटो एक्सपोजर मोडमध्ये, त्या टाइमला ते थोडंसं इमेजला ओव्हर एक्सपोज करतं सो दॅट शॅडो मधले डिटेल्स आहेत तर ते इंटॅक्ट राहतात, यू डोंट लूज. तर ते कॅनन मध्ये अपोजिट आहे. कॅननचं जे एक्सपोजर युजली इज फॉर हायलाइट्स, प्रोटेक्टिंग द डिटेल्स इन हायलाइट्स. त्यामुळं एका सीनचं सपोज F4 ला 1/200 असेल ऍट ISO 400, तर निकॉन माइट एक्सपोज इट अ लिटल हायर, म्हणजे 1/200 चं 1/100 करेल सपोज, किंवा 150 करेल निकॉन. आणि इन द सेम सिच्युएशन कॅनन्स मीटरिंग सिस्टम माइट डू इट लाईक 1/200 चं 1/250 करेल. ओके, देर इज अ स्लाइट चेंज इन दोघांच्या फिलॉसॉफीमध्ये. त्यामुळं फील्डमध्ये आता हाऊ डू यू कॉम्पेन्सेट, बऱ्याच वेळा फील्डमध्ये निकॉन चे जे शूटर्स आहेत तर ते थोडा अंडर एक्सपोज केला इमेजला इन जनरल ऑटो एक्सपोजर मोडमध्ये, लाईक 0.3 किंवा 0.7, तर इट वर्क्स आउट मच बेटर. आणि कॅननला त्यांना ते ओव्हर करायला लागेल, ओव्हर एक्सपोज करायला लागेल टू गेट द आयडियल एक्सपोजर. ओके, तर हे ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही पण फील्डमध्ये ट्राय करा आणि इफ यू कन्कर विथ द फाइंडिंग्स देन यू कॅन यूज इट. आता प्रॉब्लेम काय होतो की हायलाइट्स मधले जेव्हा डिटेल बर्न होतात तर ते परत रिकवर नाही करता येत ऍक्च्युली फील्डमध्ये. जेव्हा कुठली गोष्ट खूपच ओव्हर एक्सपोज होती, आता निकॉन मध्ये LCD मध्ये तुम्ही हायलाइट्स मोड मध्ये टाकू शकता जी इमेज आहे, तर तिथं ते बँडिंग दाखवतं, म्हणजे जिथं हायलाइटचे डिटेल लूज झालेत तर तिथं ते फ्लॅश करताय ब्लॅक अँड व्हाईट पट्टे. तर ती इमेज एकदा गेली की गेली, देन यू कॅनॉट, ते डिटेल्स एकदा गेले की यू कॅनॉट रिकवर देम इन पोस्ट प्रोसेसिंग. तर त्यामुळं यू नीड टू काइंड ऑफ बी केअरफुल इन द फील्ड, आणि हिस्टोग्राम वगैरे चेक करत राहायला लागेल तुम्हाला की हायलाइट्स बर्न होत नाहीत. आणि शॅडोजचा पण तेच प्रॉब्लेम आहे, एकदा ते शॅडो पिक्सेल जे असतात तर ते एकदा ब्लॅक झाले कम्प्लिटली तर ते त्यातनं मग डिटेल काढणं डिफिकल्ट होतं. आता हे सगळं पॉसिबल आहे रिकवर करणं, तुम्ही जर का रॉ मोडमध्ये इमेज कॅप्चर करत असाल. JPEG मध्ये बऱ्यापैकी फ्लॅटन डिटेल असतात, म्हणजे बऱ्यापैकी फ्लॅट होऊन जाते इमेज, आणि त्यात फारशे डिटेल रिकव्हरीसाठी मिळत नाहीत. म्हणजे रॉ मोड मध्ये सेन्सरचा सगळा जो डंप असतो तर तो रिटेन्ड असतो. सो शॅडो मधनं डिटेल्स एक्स्ट्रॅक्ट केले किंवा हायलाइट मधनं डिटेल एक्स्ट्रॅक्ट केले तरी बऱ्यापैकी रिकवर करता येते. मे बी -2 ते +2 EVs पर्यंत यू कॅन रिकवर इट विदाउट एनी प्रॉब्लेम. रिकव्हरी मध्ये प्रॉब्लेम बऱ्याच वेळा कलरचा होतो, म्हणजे रेड कलर सपोज अंडर एक्सपोज झालाय तर तुम्ही त्याला एक्सपोजर प्रॉपर केला तर तो रेडचा एकदम इट चेंजेस कलर, मॅजेंटा किंवा अजून काही होऊ शकतो. तर असे प्रॉब्लेम येतात, दॅट यू नीड टू करेक्ट. तर शॅडो हायलाइट टूल आहे, आपण ते बघूच एक 5 मिनिटात. आणि ओके, आणि हे बऱ्यापैकी टूल्स इथे लिहिले शॅडो हायलाइट आहे. लेवल्स म्हणून एक टूल आहे, ते पण बघू आपण. ब्राईटनेस पॉइंटर हे तुम्ही यूज करू शकता. ओके, क्विक थिंग अबाउट व्हाईट बॅलन्स, ह्याच्यावर जास्त टाइम नको स्पेंड करायला. बऱ्याच वेळा तुमचा कॅमेरा कॅनन, निकॉन यांचं जे व्हाईट बॅलन्स सिस्टम आहे ती ऑलमोस्ट 90 to 95% केसेसमध्ये ॲक्युरेट असते. तर तुम्ही ऑटो व्हाईट बॅलन्सवर ठेवलं तर ऑटो व्हाईट बॅलन्स 90 to 95% केसेसमध्ये इट विल गिव्ह यू द राईट व्हाईट बॅलन्स. आता
कलरचा एक टेम्परेचर असतो, ते केल्विन्स मध्ये मेजर करतात. तर 2000 केल्विन इज लाईक वॉर्मर कलर्स, म्हणजे कमी नंबर असेल तर तो वॉर्मर कलर असतात, आणि जसा तुझा नंबर वाढतो तसा ते कूलर कलर्स लाईक टुवर्ड्स ब्लू ते मूव्ह करतात. आता बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होतो फील्डमध्ये, तुमचं जर का चुकलं, सपोज द आयडियल व्हाईट बॅलन्स इज 5000. आता तुमच्या कॅमेराचा सपोज तुम्ही सेट करता 5000 व्हाईट बॅलन्स केल्विन्स, 5000 केल्विन्स. तर व्हॉट यू आर टेलिंग युअर कॅमेरा इज की आत्ताचा जो लाईट आहे सब्जेक्टवरचा, तर त्याचा टेम्परेचर इज 5000 केल्विन्स. आता तो बरोबर 5000 असेल तर तुमच्या सब्जेक्टमध्ये कुठला व्हाईट कलर असेल ना, तर तो एक्झॅक्टली व्हाईट कलर रिप्रोड्यूस होतो. तर इट इज द आयडियल वे ऑफ रिप्रोड्युसिंग व्हाईट और ग्रेज टू व्हॉट दे ऍक्च्युअली आर इज व्हाईट बॅलन्स. तर सपोज 5000 आहे आत्ताच्या इन्सिडेंट लाईटचा कलर टेम्परेचर, आणि तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये 6000 किंवा 7000 सेट केला, तर व्हॉट एंड्स अप हॅपनिंग इज तुमच्या कॅमेराला तुम्ही सांगताय की आत्ताचे जे लाईट आहे त्याचा कलर 7000 केल्विन्स आहे, नॉट 5000. तर युअर कॅमेरा विल ट्राय टू कॉम्पेन्सेट इट. तर हा 7000, हा जो 2000 केल्विनचा डिफरन्स आहे, इट विल ट्राय टू कॉम्पेन्सेट इट इन युअर इमेज. तर युअर इमेज विल बिकम द इफेक्टिव्ह image that will come out is much warmer than what your normal colors are. तर इथं लिहिलंय डायरेक्ट सनलाईटचा जो टेम्परेचर इज 5200 केल्विन. ओके, असंच तुम्ही जे फ्लॅश लाईट वापरता किंवा फ्लॅश वापरता किंवा कुठलाही सोर्स वापरता लाईटचा, नॅचरल लाईट इज सन. खरं सनचा पण सकाळचा कलर वेगळा असतो, दुपारचा वेगळा असतो आणि संध्याकाळचा वेगळा असतो. सन तर डायरेक्ट सनलाईटचा नून टाइमचा जो कलर असतो दॅट इज अराउंड 5200 केल्विन. ओके, तर तो सकाळचा थोडासा रेडिश असेल, इव्हनिंग कलर्स आर ऑल्सो लिटल वॉर्म. तर इन मोस्ट केसेस युअर ऑटो व्हाईट बॅलन्स विल वर्क. ओके, खरं तुमचा व्हाईट बॅलन्स चुकला, तुमचे जर का इमेज खूपच अशी ब्लूइश यायला लागली, तर समजायचं की तुम्ही यू नीड टू इन्क्रीज द नंबर. ओके, तुम्ही खूपच अंडर केलंय त्याला लाईटला, आणि तुमचा इमेज खूपच रेडिश यायला लागली, तर यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही ऍक्च्युअली त्याला कलर टेम्परेचर यू हॅव पुश्ड इट टुवर्ड्स ब्लू, सो यू नीड टू ब्रिंग इट बॅक. ओके, तर ॲट अ पर्टिक्युलर केल्विन युअर व्हाईट्स विल बी प्रोड्युस्ड ॲज व्हाईट इन द इमेज. आता हे बऱ्यापैकी तुम्ही टायगरचे इमेजेस वगैरे बघताल तर त्यात हे खूपच दिसून येतं, किंवा सपोज मॉटल्ड उडवले ज्याच्यात व्हाईट पॅच असतो, तर तो बऱ्यापैकी लगेच दिसून पण येतो आणि तो अनकम्फर्टेबल पण होतो. इफ टायगर इमेज मध्ये जर का टायगरचे जे व्हाईट पार्ट्स आहेत ते जर का ब्लूइश शेड झाली त्याला, तर यू डोंट फील कम्फर्टेबल विथ दॅट. व्हाईट जेव्हा व्हाईट प्रॉपरली रिप्रोड्यूस होतो तेव्हा त्याची एक फील खूपच वेगळी असते, आणि व्हाईट जेव्हा व्हाईट प्रोड्यूस होतो तेव्हा बाकीचे कलर्स ऑल्सो दे फॉल इन टू प्लेस, की त्याचे ओरिजिनल कलर्स विल कम क्लोज टू द ओरिजिनल कलर्स. ओके, बऱ्याच वेळा ऑरेंज किंवा वेगळ्या टाईपचे टायगर्स पण दिसतात आपल्याला, ते बऱ्यापैकी व्हाईट बॅलन्सच्या प्रॉब्लेममुळे दिसतात, किंवा ब्लूइश टेंच इन ब्लॅक or darker areas of image or bird, तर ते because of white balance. ते तुम्ही फिक्स करू शकता पोस्ट प्रोसेसिंग मध्ये. ओके, येस. ओके, आता क्विकली मुव्हिंग ऑन. मला वाटतं आता लेट्स जस्ट टेक अ इमेज अँड पोस्ट प्रोसेस आहे. येस दॅट विल बी बेटर. तर ओके, I'll just take a simple image. आता रॉ इमेज जेव्हा तुम्ही बघता ती युजली बऱ्यापैकी फ्लॅट असते, कारण का इट हॅज द एंटायर डम्प ऑफ द लाईट दॅट युअर सेन्सर हॅज कॅप्चर्ड. ती बऱ्यापैकी फ्लॅट असते. खरं द सेम थिंग इफ यू शूट इन JPEG मोड, तर तुमचे इमेज कंट्रोल्स प्ले अ रोल. तुम्ही कॅमेरामध्ये जे सेटिंग करता
शार्पनेस किंवा व्हायब्रंट किंवा कलर सॅच्युरेशन, तर ते जेपेग जेव्हा तुम्ही कॅप्चर करता इमेज तर त्याला ते अप्लाय होतात. खरं रॉ इमेज इज द रॉ डम, तर त्याला ते बऱ्यापैकी फ्लॅट असतात. सो यू नीड टू, इन मोस्ट केसेस दे नीड प्रोसेसिंग. आता ही रॉ इमेज आहे फ्रॉम वन ऑफ द रिसेंट सेशन्स. तर आता ही प्रोसेस करायची आहे. तर फर्स्ट थिंग इज processing a image is costly affair in terms of CPU cycles आणि the time it takes to process. त्यामुळं जेवढे कमी पिक्सेल आपण इमेज मध्ये ठेवू शकतो तेवढे बेटर आहे. तर फर्स्ट थिंग युजली आय डू इज टू क्रॉप. तर क्रॉपिंग मध्ये तुम्ही आता हे रूल ऑफ थर्ड यू कॅन सी इट इन ऍक्शन हिअर. आता आपण असा ठेवू शकतो इमेज, व्हर्टिकल क्रॉप करू शकतो किंवा सॉरी हॉरिझॉन्टल क्रॉप करू शकतो किंवा व्हर्टिकल क्रॉप करू शकतो. तर यू कॅन मेक अ इंटरेस्टिंग फ्रेम विथ द क्रो इन द इमेज, ऑर यू थिंक तुम्हाला वाटलं की क्रो इज डिस्ट्रॅक्शन, तर तो नको आहे फ्रेम मध्ये, तर त्याप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. आता हे बऱ्यापैकी every individual will have their own perspective, their own likes, dislikes about what they want to change in an image. Okay, तर ते हे बऱ्यापैकी सब्जेक्टिव्ह आहे. खरं आता काय सिंपल गोष्ट करू शकतो तुम्ही की व्हर्टिकल क्रॉप केला, सब्जेक्ट कट टू कट ठेवला. this is one of the basic crops you can do with this image. Another one which I now prefer is a horizontal one, but not keeping the subject straight. तर ह्याला तुम्ही रोटेट करू शकता actually की instead of straight subject you can do a little bit of आता ह्यात पण रूल ऑफ थर्ड थोडा यूज केलाच आहे की subject is not exactly at the center. This would have been सेंट्रल सब्जेक्ट. ओके, तर युजली एक फिलॉसॉफी आहे कॉम्पोजिशनची की ज्या डिरेक्शनला चाललाय सब्जेक्ट, तर त्या डिरेक्शनला जास्त जागा ठेवा इन्स्टेड ऑफ वेअर इट इज कमिंग फ्रॉम. ओके, तर दिस इज वन वे ऑफ क्रॉपिंग इट. अगेन तुमची टेस्ट कुड बी व्हेरी डिफरंट. तुम्हाला हा अँगल केवढा द्यायचा आहे, दॅट कुड बी व्हेरी डिफरंट. काय अपील करेल कोणाला, ह्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. खरं लेट्स जस्ट गो अहेड विथ दिस क्रॉप. जस्ट एक क्वेश्चन रमाकांत, Yes, yes. आस्पेक्ट रेशिओ मेंटेन करणं किती इम्पॉर्टंट? अगेन आस्पेक्ट रेशो पण तुमच्यावर आहे. मी युजली अशा फ्रेम्सला 8.5/11 करतो. कन्झ्युम कुठल्या मीडियम वर करणार आहे त्याच्यावर बरंचसं डिपेंड आहे. मोस्ट ऑफ द फोन्स 16:9 ऍस्पेक्ट रेशो असतात. सो यू कॅन यूज दॅट. म्हणजे फोनवर जर का फुल स्क्रीन बघायचं आहे तर अगेन देर इज नो आयडियल आन्सर टू दॅट. ओके, तुम्हाला आता सपोज तुम्हाला कुठल्या एक्झिबिशन साठी पोस्टर बनवायचं, त्यासाठी रॉ फाईल नेहमी ठेवायच्या आणि सो दॅट यू कॅन रिक्रॉप इट बेस्ड ऑन द नीड. प्रिंट मध्ये इट कुड बी अ डिफरंट वन, ऑन वेब, ऑन फेसबुक कुड बी अ डिफरंट. इन्स्टासाठी स्क्वेअर असतात बऱ्यापैकी, म्हणजे स्क्वेअर माइट वर्क बेटर ऑन इंस्टाग्राम. तर असे यू कॅन चेंज इट. सो इथं तुम्ही गेला तर खूप बऱ्या वेगवेगळ्या टाईपचे क्रॉप मिळतात तुम्हाला. आणि यू कॅन जस्ट गो विथ फ्री फॉर्म क्रॉप ॲज वेल, म्हणजे विच डझंट फॉलो एनी पर्टिक्युलर फॉर्मॅट. सो बट म्हणजे तुम्ही म्हणताय की कन्झ्युम जे ते होणार आहे दॅट आस्पेक्ट रेशिओ इज बेटर ॲज कम्पेअर्ड मी नाही आता तू एक्झिबिशनला सपोज करतोय ना सबमिट तुला इमेज करायची, तर दे विल टेल यू व्हॉट आस्पेक्ट रेशिओ दे वॉन्ट. सो यू नीड टू रिकॉम्पोज इट. म्हटलं कॅमेराचं हे बघून फ्रेम, नाही, कॅमेराचा जो सेन्सर आहे ना, तर दॅट हॅज अ फिक्स्ड आस्पेक्ट रेशो ॲज वेल. आता ही सपोज आता ही इमेज ओपन केली आहे ना मी. इफ यू सी इमेज साईज, आता दिस इज
5568 by 3712 ही जी आहे ना, तर दिस इज अ एस्पेक्ट रेशो दॅट माय सेन्सर हॅज बाय डिफॉल्ट. 20 मेगापिक्सेलचा जो 20 मेगापिक्सेलचा जो सेन्सर आहे, तर त्याची ती ऍस्पेक्ट रेशो आहे. ओके. तर 20 मेगापिक्सेलचा सेन्सर असेल तर 10 मेगापिक्सेल वाईड आणि 2 मेगापिक्सेलची हाईट पण करू शकतो ऍक्च्युली. तर मोस्ट ऑफ देम फॉलो लाईक 4:3 किंवा 16:9 अशा टाईपचं काहीतरी फॉलो करतात सेन्सर्स. ओके. ओके ओके. तर आता दिस इज आउट ऑफ द कॅमेरा कॉम्पोजिशन, कॉम्पोजिंग आउट ऑफ द कॅमेरा, कारण का सब्जेक्ट फुल्ली ऑक्युपाय नाही करत आहे फ्रेम, तर मला ते आउट ऑफ कॅमेरा कॉम्पोज करायला चान्स आहे. तर सपोज लेट्स जस्ट गो अहेड विथ दिस कॉम्पोजिशन. ओके. यात बऱ्यापैकी मला थोडा ओसीडी आहे ऍक्च्युली, त्यामुळं मला ते थोडं बॅलन्स शिफ्ट असेल तर चालत नाही, म्हणजे थोडं डिस्कम्फर्ट होतो. तर त्यामुळे आता ह्यामध्ये ओसीडी मध्ये मी काय बघतो की ह्याची इथं जी जेवढी स्पेस आहे तेवढी इथं आहे का. ओके. इथं आणि इथं. तर दॅट इज हाऊ आय ट्राय टू बॅलन्स इट आउट. आणि हे माझा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, नॉट रिलेटेड टू एनी रूल ऑफ कॉम्पोजिशन. खरं आय सडनली गेट लिटल डिस्कम्फर्ट ऍक्च्युली प्रपोर्शन मध्ये नसतील तर. ओके. तर त्यासाठी आय वेंट विथ सपोज दिस काइंड ऑफ अ क्रॉप. यू कॅन गो विथ अ डिफरंट वन. आता ह्यात बऱ्यापैकी फ्लॅट वाटते इमेज. ह्यात देर इज नथिंग मच हॅपनिंग इन द इमेज. तर पहिली गोष्ट आपण एक करू शकतो लेवल्स. ओके. तर लेवल्स बघितले तर इफ यू सी लॉट ऑफ फ्लॅट पार्ट इन दिस इन द इनिशियल हिस्टोग्राम आणि अ लॉट ऑफ फ्लॅट ऑन टुवर्ड्स द बॅक. व्हॉट दॅट मीन्स इज की सब्जेक्ट मध्ये तेवढा कॉन्ट्रास्ट नाही आहे. ओके. सो यू कॅन मूव these. ओके. टू इन्क्रीज द ब्राईटनेस ऑर कॉन्ट्रास्ट. ओके. खरं व्हॉट इज द आयडियल वे ऑफ डुईंग इफ यू वॉन्ट टू डू लेवल्स. तर मॅक मध्ये ऑप्शन म्हणून एक बटन आहे, तर ते प्रेस करून जेव्हा तुम्ही हे मूव्ह करता तेव्हा यू स्टार्ट सीइंग सम कलरेशन. ओके. आता हिस्टोग्राम मध्ये हे ब्लॅक पार्ट बघितला ना, तर दॅट इज टेलिंग यू हाऊ मेनी पिक्सेल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लुमिनॉसिटी किंवा त्या इंटेन्सिटीचे किती पिक्सेल्स आहेत. त्यामुळं हा कर्व आहे आणि युजली हा कर्व थोडासा राईटला असेल तर ब्राईटनेस वगैरे चांगली असते इमेजचे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ दीज पिक्सेल्स टुवर्ड्स लेफ्ट मीन्स इट इज अंडर एक्सपोज. ओके. म्हणजे दॅट इज अ बेसिक when you look at a histogram. तर preferably it should be towards a little towards the right of the center. आता the red portion means you start losing details in that area. Okay. Suppose मी त्याला झूम केलं आणि जिथं जिथं रेड आहे तर हा पोर्शन आता रेड होता, तर यू विल स्टार्ट सीइंग की यातले डिटेल बऱ्यापैकी यू आर लुझिंग as compared to now. Now you can see lot more detail in that part, but as I start to increase, details have gone from that area. तर काही केस मध्ये हे वर्केबल असतं. खरं जसं जसं डिटेल लूज करतं तशी इमेज डिस्कंटिन्यू बनती. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही काही इमेजेस बघता ना, त्या खूप कॉन्ट्रास्ट असतो की अशी कंटिन्युटी नाही वाटत तुम्हाला त्या कलर्सची किंवा रेंज मध्ये कंटिन्युटी नाही वाटत, खूपच डिस्टिंक्ट वाटतात कलर्स. तर ते दॅट इज बिकॉज देर इज टू मच कॉन्ट्रास्ट आणि लॉट ऑफ एरियाज हॅव लॉस्ट देअर डिटेल्स. ओके. त्यामुळं आय पर्सनली पोस्टरायझेशन म्हणतात तेच आहे ना? काय झालं? सॉरी. पोस्टरायझेशन म्हणतात तोच प्रकार आहे का? सिमिलर आय थिंक. मला एक्झॅक्ट त्याची म्हणजे हाऊ इट ट्रान्सलेट्स आय नॉट बी एबल टू. मे बी चिंतामणी सर माइट बी एबल टू हेल्प. खरं आयडियली लुझिंग डिटेल्स इज नॉट अ गुड थिंग टू मी. जेवढे डिटेल तुम्ही रिटेन करू शकाल तेवढी तुमच्या इमेज मध्ये कंटिन्युटी वाढते. सेकंडली
आता आपण क्रॉप केला तर बरेचसे पिक्सेल वी थ्रू अवे, तर दॅट इज ऑल्सो नॉट डिझायरेबल ऍक्च्युली. तर आयडियल युअर फोकस किंवा तुमचं जे प्रयास असायला पाहिजे, तर तो असायला पाहिजे की कमीत कमी पिक्सेल थ्रो अवे पिक्सेल्स आणि कमीत कमी लुजिंग मिनिमम नंबर ऑफ डिटेल्स. ओके, तर he levels is one way of doing it, but then it will also tell you what you're losing and in which areas. By the way, आपल्या ग्रुप मधलेच बरेचसे लोक खूप चांगलं पोस्ट प्रोसेसिंग करतात, त्यामुळं कुठेही इंटरजेक्ट करू वाटलं काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन, प्लीज पिच इन. ओके, तर आता ही बऱ्यापैकी डार्क झाली, ब्लॅक झाली इमेज. तो दॅट इज बिकॉज आय हॅव कट इन लॉट ऑफ पिक्सेल्स. मी त्याची रेंज कमी करून इथले बरेचसे पिक्सेल आय थ्रू अवे फॉर द डिटेल्स इन दोज पिक्सेल्स. ओके, तर दिस टेल्स यू की हाऊ कम्फर्टेबल यू कॅन. आता इथे एवढं चेंज केलं तर काही आय एम नॉट लुजिंग एनी डिटेल्स. ओके, आय एम स्टील एबल टू रिटेन मोस्ट ऑफ द डिटेल्स. आय कॅन चेंज. इथे एवढं कट केलं तरी आय थिंक नथिंग मच चेंजेस. Okay, I can still do it. Another tool to do it is my favorite tool, shadow highlight tool. Okay, the shadow highlight tool, what it allows you to do is की shadow area म्हणजे जिथं थोडे dark areas आहेत, तर raw image मधनं त्यात additional information जी आहे, it will try to bring in more details. Let's take a closer look. तर आता ह्या डार्क एरियाज मधले तुम्ही बघताल तर यू कॅन इन्क्रीज द अमाउंट ऑफ डिटेल दॅट कम्स आउट ऑफ द डार्क पोर्शन. ओके, दॅट इज वेअर एक पॉइंट नंतर दॅट ऑल्सो स्टार्ट्स टू लूज. एक तर ते नॉईज पण बऱ्यापैकी इंट्रोड्यूस होतो. सेकंडली इट स्टार्ट्स टू ओव्हरडू इट. तर त्यामुळं यू नीड टू फाइंड आउट अ आयडियल वे ऑर आयडियल प्लेस वेअर. आता ह्या फ्लॅट इमेज मधनं पहिल्या ह्याच्यातच यू गेट लॉट ऑफ दीज डिटेल्स, बारिंग अँड minute feather details. आता highlight tool is another a tool where it'll reduce the intensity of in the highlight areas. तर if you have some areas where it would have lost, आता हा area probably आपल्याला दिसेल ह्या एरिया मध्ये when you start working, त्यातले detail will increase the amount of details. आता जेवढे कॅप्चर केले तेवढ्यापर्यंतच दिसू शकणार खरं. मे बी प्लस और मायनस 2 EVs पर्यंत यू शुड बी एबल टू गेट डिटेल्स आउट ऑफ इट. तर शॅडो हायलाइट. तर ओव्हरऑल इमेज वरती बघितलं तर हायलाइट सप्रेस केले तर बऱ्यापैकी जे बॅकग्राऊंड आहे तर दॅट इट इज काइंड ऑफ सप्रेसिंग, considering as highlight and suppressing. खरं ह्या केस मध्ये there is nothing overblown actually in the background, so I probably don't need suppressing of highlights. थोडे shadows वगैरह काढले, improve केले is good. Okay, so that is the first thing towards getting a better visually appealing image. Second thing is आता माझ्या स्क्रीनवर मी काय बघतोय त्याचा ब्राईटनेस आणि तुम्हाला काय दिसतो तो पण चेंज होऊ शकतो ऍक्च्युअली. रमाकांत सर येस येस, शॅडो हायलाइट्स केले ना खूप वेळा की त्या सब्जेक्टच्या भोवती हेलो येतो. येस येस, आता दिसला ऍक्च्युअली इफ यू सी. कसं करायचं मग ऍडजस्ट तेव्हा? हा, यू झूम इट. ओके, आता ह्या केस मध्ये पण थोडासा हेलो आहे विंग्सच्या अराउंड. तर थोडासा आहे. यू कॅन इधर यू कॅन डू इट दॅट वे और यू जस्ट गो बॅक आणि यू सिलेक्ट द इमेज. ओके, सिलेक्ट द सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आणि फक्त सब्जेक्टलाच यू कॅन चेंज सिलेक्टिव्हली. आता
फ्लो मध्ये चाललोय आपण तर सिलेक्शन पण बघूया. तर बट दॅट इज वन वे ऑफ डुईंग इट. आणि नंतर यू कॅन डू सम टचअप. आता सपोज चेंज केली. आता मी थोडीशी हायलाइट डिप्रेस करतो आणि आय विल शो यू हाऊ टू चेंज द हॅलो. सपोज हायलाइट सप्रेस केलं तर आता यू विल सी अ लॉट ऑफ halo around your subject. Okay, दिसतंय का? हो हो. ओके, इथं डार्क आणि इथं थोडीशी हेलो आली ऍक्च्युली. तर what you can do is you can do a clone stamp tool actually in this case. हे आहे टूल, क्लोन स्टॅम्प टूल. हा. तर ते घेऊन त्याचा थोडा साईज वगैरे वाढवून इंटेन्सिटी, त्याची ओपॅसिटी कमी जास्त करून आहे ना, you can select a patch from neighboring area and you can fix it. Okay, त्याच्यावर फिरवलं तर you can change त्याची intensity of that part. Okay, it's one way of doing. आता इथं एक लाईन सारखीच आली आहे actually. I'll just show you how to get fix that. आता इथे एक लाईन आली आहे बऱ्यापैकी इकडं. तर यू कॅन इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ और ओपॅसिटी ऑफ युअर क्लोन स्टॅम्प आणि ह्याला यू कॅन भरू शकता. आता हे घाईघाईत करतो, या गोष्टी फुरसत मध्ये करायला पाहिजेत. खरं इफ यू check this particular part, if you check this part and this part, या एरियामध्ये तुला लाईट हेलो जास्त दिसेल ऍक्च्युली कम्पेअर्ड टू दिस वन. तर हे असं फिक्स करू शकता ऍक्च्युली. द अदर वे ऑफ डुईंग इट इज okay, other way of doing it is you can do selection of the subject. आता सिलेक्शन मध्ये वेगवेगळ्या टाइपचे सिलेक्शन असतात. तर यू कॅन आय प्रिफर दिस क्विक सिलेक्शन टूल. तर यू डू दिस, बऱ्यापैकी सब्जेक्ट सिलेक्ट होतो. थोडा एक्स्ट्रा झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. यू कॅन क्लिअर दॅट लेटर ऑन. ओके, आता तुमचं बेसिक स्ट्रक्चर झालंय सिलेक्ट इथं. देन यू कॅन डू अ रिफाईन एज. ओके, तर रिफाईन एज मध्ये काय करतं की यू कॅन टेल इट अ रेडियस, की प्रत्येक पिक्सेलच्या अराउंड एवढ्या रेडियस मध्ये डू अ सर्च अँड ट्राय टू फिक्स माय इमेज. आता फेदर मध्ये काही एरियाज आहेत जे व्यवस्थित नाही झाले सिलेक्ट, ओके, किंवा एक्स्ट्रा सिलेक्ट झाले. तर यू कॅन ट्राय टू फिक्स इट युझिंग दिस टेक्निक. ओके, तर खरं ह्याच्यामध्ये तुझा सब्जेक्टचा पण थोडे सिलेक्शन जाऊ शकतं ऍक्च्युअली. आता बऱ्यापैकी यू डोंट सी एनी ऑफ द स्काय और द बॅकग्राऊंड, द हिल बॅकग्राऊंड इन दिस. ह्याच्यात अजून एक वे इज लाईक रिफाईन रेडियस टूल म्हणून. तर हे छोटं मोठं करू शकता तुम्ही ऍक्च्युअली याची साईज. तर ती फिरवली ना ज्या एरियामध्ये तुम्हाला पाहिजे. आता इथं एरिया सपोज देयर इज एक्स्ट्रा, तर you can do this kind of stuff and it will try to approximate it and जे त्याला वाटतं की सब्जेक्ट आहे ते रिटेन करतं आणि जे त्याला वाटतं इट्स नॉट अ सब्जेक्ट इट विल टेक इट ऑफ. ओके, तर दिस इज वन वे ऑफ डुईंग सिलेक्शन. थोडीशी अजून ब्राईटनेस इन्क्रीज करू आपण. ओके, हे अजून एक टूल आहे. तुम्ही ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट आपण डिस्कस केलेलं आहे.
so you can play around with that as well. अजून एक सिलेक्शनचा तरीका आहे की यू कॅन डू कलर रेंज. जर का तुमच्या सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड मध्ये बराच फरक आहे कलर्सचा, तर यू कॅन डू आता ग्रीन बीजी आणि नाईस ब्लॅक लुकिंग किंवा रेड लुकिंग बर्ड, तर यू कॅन डू कलर रेंज. आता कलर रेंज मध्ये काय आहे, यू कॅन सिलेक्ट, यू कॅन ड्रॉपर यूज करून एक कलर सिलेक्ट करू शकता तुम्ही फ्रेम मध्ये, आणि देन यू कॅन कीप ऍडिंग टू दॅट कलर, की सगळे जे बॅकग्राऊंडचे कलर्स आहेत, ह्यूज आहेत, जस्ट ट्राय टू इन्क्लूड देम. ओके. आणि यात फझीनेस तुम्ही सेट करू शकता की त्याच्या अराउंड, म्हणजे हा कलर, हा पर्टिक्युलर कलर आहे आणि त्याच्या अराउंड फझीनेस ऑफ 15, त्याने त्याच्या थोडंसं पुढं किंवा मागं चालू शकेल, ते कलर्स पण इन्क्लूड करा. तर दॅट इज द कलर सिलेक्शन टूल. आता हे केलं तर बऱ्यापैकी सिलेक्शन होतं सब्जेक्टचं. आता बॅकग्राऊंड झालंय. इफ यू इन्व्हर्स इट, यू सिलेक्ट द सब्जेक्ट. ओके. अजून एक गोष्ट काय आहे की बऱ्याच वेळा हे छोट्या छोट्या डिटेल्स असतात, तर त्या इन्क्लूड झाल्यात, तर तुम्ही परत क्विक सिलेक्शन टूलला जाऊन त्याची रेडियस कमी करून आहे ना, यू कॅन एक्सक्लूड देम. रमाकांत सर. हा येस हॅलो. येस बोला अजय सर. रमाकांत सर. बोला. हा, कलर रेंज वाला जे टूल आहे ना, हा. त्याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स आहेत. ओके. इफ यू गो टू दिस टॉप बार, जिथं तुम्ही सॅम्पल कलर्स केले, येस, you can just select on it and there you will see highlight midtones and shadows. येस. ओके. सो तुमच्या क्लासिकल केस मध्ये जर तुम्ही बघितलं तर यू कॅन यूज दिस टूल्स फॉर बेटर सिलेक्शन दॅन कलर रेंज. ओके. दॅट विल मेक प्रिसाइज सिलेक्शन. ओके, गुड. मी हे आतापर्यंत यूज नव्हतं केलं ऍक्च्युली, विच इज गुड ॲडिशन. सो यू तुमच्या इमेजमध्ये हायलाइट्स म्हणजे कॉन्ट्रास्ट जास्त असेल तर हे सेपरेशन साठी यूज करू शकता का? आणखीन हायलाइट शॅडोज मिडटोन्स टूल्स जे आहेत ना, त्याच्यामध्ये यू विल गेट वन मोर ऑप्शन फॉर स्लायडर. येस. ज्याच्यामध्ये फझीनेस बरोबर रेंजही सिलेक्ट होईल. ओके. somehow स्लाइडर ऍक्टिवेटेड नाही आहे फॉर सम रिझन. खालचा जो रेंजचा जो स्लायडर आहे ना, तो ह्या 3 ऑप्शन साठी एनेबल होतो बेसिकली. ओके. जो या कलर रेंज साठी नाहीये, पण हा टोनल रेंज साठी तो ऑप्शन सिलेक्ट एनेबल होतो. ओके, ठीक आहे. माझ्या केसमध्ये आता ते एनेबल नाही होते फॉर सम रिझन, बट खरं हे दिस इज अनदर वे ऑफ डुईंग सिलेक्शन. मला पण खेळायला लागेल याच्याबरोबर. गुड इन्फॉर्मेशन. तर आता म्हणजे बट अल्टिमेटली द एम इज टू प्रिसाइजली डू द सिलेक्शन. जर का सिलेक्शन व्यवस्थित झाली तुमची, आता शॅडोज, आय एम ट्राइंग टू सिलेक्ट फॉर शॅडोज, तर बऱ्यापैकी सब्जेक्ट सिलेक्ट झालाय. खरं स्लाइडर असता तर मे बी आय कॅन चेंज इट बाय इन्क्रीजिंग द फझीनेस अँड द एंटायर सब्जेक्ट विल गेट सिलेक्टेड. तर दॅट इज द बेसिक thought process किंवा premise behind it. So this is one way of so color or tonal range is another way of playing around with the selection. तर तुमचं सिलेक्शन जेवढं व्यवस्थित होत आहे तेवढी पुढची प्रोसेसिंग विल बी इझियर.
काम करू आता. Just kill this one. आता ही प्रोसेस करून ठेवलेली आहे इमेज. आणि एक one important thing is की सिलेक्शन इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. खूप टाइम म्हणजे बऱ्यापैकी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. त्यामुळं एकदा सिलेक्शन केलं, व्यवस्थित झालं तुमच्या सॅटिस्फॅक्शन प्रमाणे, आता हे बऱ्यापैकी लुक्स गुड, सिलेक्शन लुक्स गुड, बॅकग्राऊंडचा काही पोर्शन यात दिसत नाहीये, तर बेटर सेव्ह द सिलेक्शन सो दॅट तुम्हाला परत कधीतरी ते यू वॉन्ट टू डू सम मोर चेंजेस टू द सेम इमेज, किंवा परत रिकॉल करून अजून काही चेंजेस करायचे असतील तर यू कॅन लोड दॅट सिलेक्शन. ओके, तर ते सिलेक्शन झालं. आता सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट यू कॅन डू विथ इट इज you can increase the sharpness किंवा selectively color change करायचा. सपोज तुम्हाला saturation increase करायची आहे, तर you can increase or decrease saturation of that particular selected image. तर सिलेक्शनचा ऍडव्हान्टेज हा आहे की everything that you work on, it will be applicable only on that selection. ओके, आता ऑलरेडी सॅच्युरेशन इनफ होती, त्यामुळे इन्क्रीज करायची गरज नाही. खरं कलर्स पॉप आउट होतात ऍक्च्युअली जसं तुम्ही सॅच्युरेशन इन्क्रीज करता तसं. अल्टिमेटली देयर शुड बी अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन हाऊ मच यू इन्क्रीज इट. So that is, and hue is the shade of that particular color. Okay, so you can play around with hue to get the right colors. तर आतापर्यंत जे डिस्कस झाले, काही क्वेश्चन्स? नाही. ओके, नाही. ओके. आता बरेच लोक बॅकग्राऊंड चेंज करतात आणि इट कम्स टू द सेम थिंग की जेवढं तुमचं सिलेक्शन चांगलं आहे, दिस कॅन as well mean like a black background. Actually you can change it, or you can put another background in this. Interested असताल का नाही माहित नाही मला ऍक्च्युअली, बट इट्स व्हेरी इझी टू डू इट. फोटोशॉप मध्ये लेयर्स असतात ऍक्च्युअली, इट वर्क्स ऑन लेयर्स आणि मास्क. तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन कट द सब्जेक्ट. आता सिलेक्टेड सब्जेक्ट आहे, तुम्ही न्यू लेअर विथ विया कट म्हणला तर ऍक्च्युअली नाव युअर the subject has been isolated from your background. आता तुम्ही बॅकग्राऊंडला इथं दुसरी लेअर टाकू शकता, बॅकग्राऊंड म्हणजे ग्रीन बॅकग्राऊंड किंवा सम अदर इमेज यू हॅव कॅप्चर्ड, or you can just आता for simplicity I'll just pick a color and paint it. Just for, so you can do something like this. Subject selection accurate असेल तर this will work well, otherwise it will not. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंज केलेल्या बॅकग्राऊंड आर इझिली आयडेंटिफायबल, कारण का जिथं पिस अशी बाहेर निघालेले असतात किंवा पायाचं सिलेक्शन असतंय, टॅलन्स, तर तिथं ते व्यवस्थित ऍक्युरेट नसतं सिलेक्शन, तर ते इट कॅन बी मेड आउट इझिली. ओके, तर these are basic changes, like brightness contrast पण दाखवला तुम्हाला actually. So these are the basic changes you can actually do to image to make it look better.
आता बरेचसं कॅलिब्रेशन वर पण असते, तुमच्या मॉनिटरचं कॅलिब्रेशन असतंय. सो तुमच्या मॉनिटरचा ब्राईटनेस किती आहे आणि कन्झ्युमिंग डिव्हाइसचा ब्राईटनेस किती आहे त्याच्यावर पण खूप डिपेंड असते. आता मोबाईलवर जेव्हा कन्झ्युम करतो आपण तर तेव्हा ब्राईटनेस युजली फुल नसतो. ऍक्च्युली इट्स अ लिटल प्रॉब्ली बियॉन्ड सेंटर, बॅटरी कन्सिडरेशन्स अँड अदर थिंग्स. त्यामुळं when I usually do processing, I process it at a brightness screen brightness which is a little over the midpoint. आणि त्या ब्राईटनेसला जर का व्यवस्थित आय एम एबल टू सी द इमेज, आय फील गुड अबाउट द इमेज, देन आय कॅन पोस्ट इट सो दॅट फॉर द कन्झ्युमर्स हू आर युझिंग देअर मोबाईल्स इट विल स्टील लुक गुड फॉर दॅम. तीच इमेज जर का कोणी डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवरच कन्झ्युम केली जिथं ब्राईटनेस इज फुल, तर त्यांना ती थोडीशी ऑन द ब्राईटर साईड वाटू शकेल ऍक्च्युली. त्यामुळे बरंचसं कन्झम्पशन कन्झ्युम कुठल्या डिव्हाइसवर कन्झ्युम करताय त्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड आहे. ठीक आहे, एनी क्वेश्चन्स? आणि HDR, लेट्स नॉट गो टू HDR, कारण का वाईल्ड लाईफ मध्ये थोडं कमीच यूज होतो त्याचा HDRचा. तर एक क्विक क्वेश्चन होता. ते बरेच लोक व्हायब्रन्स पण यूज करतात एनहान्स करायला इमेज, व्हायब्रन्स फीचर इन कॅमेरा का? नाही, इन फोटोशॉप इटसेल्फ. हा, ते सॅच्युरेशनला पॅरलल एक टूल आहे व्हायब्रेशन म्हणून. व्हायब्रन्स. तर त्यांनी आपण एनहान्स करतो कलर्स का? करू शकतो ऍक्च्युली. अगेन बऱ्यापैकी जे फीचर्स आहेत ना, तर ते म्हणजे और इवन बऱ्यापैकी जे एडिटिंग असतं ना, तर ते कम्फर्ट लेवलवर आहे. म्हणजे व्हॉट यू लाईक टू यूज. यू कॅन अचीव्ह सिमिलर रिझल्ट बाय डिफरंट मेकॅनिझम्स. आता खरं शॅडो हायलाइट वगैरे ना, जे मिसिंग डिटेल्स यू आर ट्राईंग टू रिकवर, तर ते बऱ्यापैकी त्याच टूल मधून तुम्हाला मिळतील. खरं while you are doing shadow highlight, तुमची इमेज थोडीशी ब्राईटन पण होतं. इट्स पॉसिबल दॅट इट बिकम्स अ लिटल ब्राईटर एज वेल ॲट द सेम टाइम. एक गोष्ट आहे शॅडो हायलाइटची विच आय थिंक नीड्स टू बी मेन्शन, की इन्क्रीजिंग शॅडोज अँड सप्रेसिंग हायलाइट्स विल मेक युअर इमेजेस फ्लॅटर. म्हणजे त्यातला जो कॉन्ट्रास्ट असतो तो कमी होतो आणि इट विल मेक युअर इमेजेस लुक फ्लॅट. त्यामुळं किती यूज करायचं आहे वगैरे, तर दॅट आय थिंक यू शुड बी केअरफुल अबाउट. व्हायब्रन्स आता कुठं आहे आय डोंट नो दॅट, आय डोंट यूज इट दॅट ऑफन. खरं कुठं बघितल्यासारखं आठवतंय मला, आय जस्ट डोंट नो वेअर इट इज. आय विल जस्ट आन्सर दिस क्वेश्चन. हा, इथं आहे बघा व्हायब्रन्स. येस, गो अहेड चिंतामणी सर. ओके, इट इज लाईक दिस. व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन मध्ये दोन गोष्टी आहेत. Vibrance will do it in lot of subtle manner and saturation will do it in very aggressive manner. तर त्याच्यामध्ये कसं आहे की द कलर्स विच आर, लेट अस टेक अ इमेज, ओके, दिस काइंड ऑफ इमेज. याच्यामध्ये काही कलर्स जे आहेत ते कलर्स ऑलमोस्ट त्याच्या प्युरिटी लेवलच्या जवळ आहेत आणि काही कलर्स आहेत हे त्याच्यामध्ये आयदर ग्रेज मिक्स्ड आहेत किंवा व्हाईट्स मिक्स्ड आहेत. ओके, त्याच्यामुळे ते आयदर थोडेसे डल असतील किंवा थोडेसे डिसॅच्युरेटेड असतील. व्हायब्रन्स सॅच्युरेशन टूल काय करतं की इमेज मधले जेवढे कलर्स आहेत तेवढे सगळे कलर्स सॅच्युरेट करतं. व्हेअरॅज व्हायब्रन्स टूल जे आहे हे फक्त त्यातले सिलेक्टिव्ह कलर्स की जे त्याच्या कलरच्या प्युअर फॉर्मच्या जवळ नाही आहेत, ते त्याच्यापैकी बऱ्यापैकी डल आहेत, फक्त तेवढे सिलेक्टिव्ह कलर्स ते फक्त सॅच्युरेट करतात. ओके, गॉट इट. Thank you, that was helpful. If you move the vibrance slider, you will see the change happens quite gradual. हो, थोडं सडन चेंज नाही आहे.
you will see it will happen very aggressively. राईट राईट. आणि फक्त सिलेक्टिव्ह कलर्स की जे खरंच डिसॅच्युरेटेड आहेत फ्रेम मधले राईट राईट. तेवढे फक्त आयडेंटिफाय करून तेवढे फक्त सॅच्युरेट करतात. Okay, good, good, good. I think it's a very useful tool. Saturation will increase every color, and vibrance will Every color. increase only the suppressed ones. करेक्ट करेक्ट करेक्ट. सॅच्युरेशन जर तुम्ही एवढ्या स्केलने हलवलं ना, यू विल सी द खूप चेंज होतं. खूप चेंज होतं. खूप चेंज होते. आणि अक्रॉस द बोर्ड चेंज. येस. या त्याच्यामुळे जनरली व्हायब्रन्स टूल वापरावं. दॅट इज माय रिकमेंडेशन दॅन सॅच्युरेशन. हे टूल कुठे आहे नेमकं? हे इमेज मध्ये इमेज ऍडजस्टमेंट, व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन एका खाली एक. ओके ओके ओके, गॉट इट गॉट इट. ओके. एक गोष्ट आपण डिस्कस केलीच नाही, म्हणजे देर आर डिफरंट लेवल्स ऑफ or different tools used actually for different types of post processing. Picasa पासून स्टार्ट करून लाईट रूम अँड देन फोटोशॉप. आता मी बऱ्यापैकी स्टार्ट पासून फोटोशॉप वापरतोय. खरं यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ह्यू सॅच्युरेशन, एक्सपोजर करेक्शन, या बऱ्यापैकी लाईट रूम इज प्रिटी डिसेंट फॉर लॉट ऑफ दीज चेंजेस. खरं सिलेक्टिव्ह प्रोसेसिंग जर का करायचं असेल तुम्हाला आणि लाईक बॅकग्राऊंड चेंज किंवा डिस्ट्रॅक्शन काढायचे वगैरे, तर फोटोशॉप इज अ बेटर टूल. आय थिंक इट्स मोर अबाउट विच टूल इज बेटर एट फॉर डुईंग व्हॉट. या इमेजला फारसं काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं. I could have probably ended up using Lightroom and still accomplished all of these things. Okay. Yes. Hello. Any other questions? चिंतामणी आरके सर CS6 वापरतात. ओके ओके ओके. हो, CC मी ऍक्च्युली सगळ्यांना रेकमेंड करेन की ते 202 ला जा म्हणून. CC का? फीचर्स आहेत काही? खूप आहेत. तुम्ही जे आता सिलेक्ट केलं ना हा, कलर रेंज मध्ये, तर त्याच्यामध्ये काही सिलेक्शन टूल आहेत. एक स्क्वेअर ड्रॉ टूल आहे. त्या सब्जेक्टच्या बाजूने जर तुम्ही स्क्वेअर काढला तर तो सब्जेक्ट चांगल्यापैकी सिलेक्ट करतो. बरं. सर अजून एक CC 2017 मध्ये पण एक सिलेक्ट मध्ये फोकस एरिया म्हणून आहे. ते तुम्ही फोकस आहे, सब्जेक्ट एरिया आहे, फोकस ते आहे. पण ग्रेट, म्हणजे मस्त आहे ते पण टूल सिलेक्शन करायला. तर कोणाला CC 2020 हवे असेल तर माझ्याकडे आहे, पण ते विंडो व्हर्जन आहे. मॅक व्हर्जन काढायला लागेल. मॅक आपण हेमंत कडनं घेऊयात. हेमंत आडणेकर. राईट. हेमंत कडे सगळा सेट आहे मॅकचा. बरं, आता एक क्विक क्वेश्चन आहे. आय थिंक वी हॅव हिट 1 o'clock. तर यू गाइस वांट टू कंटिन्यू का कसं? आपण मला वाटतं परत एक सेशन करूयात नेक्स्ट सॅटर्डे किंवा संडे कधी. एक मिनिट मला बघू दे काय होतं नेक्स्ट वाला. तर व्हिडिओ मध्येच जाणार होतं नेक्स्ट आय थिंक. हा, मग त्याला मी म्हटलं ना वेळ लागेल त्यालाही. ठीक आहे. क्विक अजून एक सेशन करूया. बरं, चालेल. अजून काही कोणाला जनरल पोस्ट प्रोसेसिंगचे क्वेश्चन्स असतील? आय थिंक चिंतामणी सर पण आहेत आणि बाकी पण आहेत काही एक्सपर्ट लोक इथं. तर अजून कशावर डिस्कशन करायचं असेल तर करूया. मला पण बऱ्यापैकी सर शार्पनेस आणि नॉइज रिडक्शन इट्स मेन. नॉइज रिडक्शन इज क्रिटिकल आणि त्या शार्पनेस दॅट इज ट्रू. दोन मिनिट. हो, आता लेट्स आय जस्ट kill this image and I'll show you quick thing. आता ही इमेज घेतली, परत I'll do a quick okay. हा कव्हर करतो.
Okay. I'll do quick selection of the subject. Okay, this is not very accurate selection, but I'll just go ahead for demo purpose. Yes, yes. Okay. आता शार्पनेस मध्ये बरेच टूल्स आहेत. शार्पनेस मध्ये बरेच टूल आहेत, त्यातल्या त्यात आय थिंक दिस अनशार्प मास्क टूल जे आहे फिल्टर मध्ये, शार्पन अनशार्प मास्क इज प्रिटी डिसेंट टूल. इफ यू सी द प्रिव्ह्यू, आता ह्यात मल्टिपल गोष्टी आहेत, रेडियस आणि द अमाऊंट, द अँप्लिट्यूड. तर हे चेंज करून तुम्ही शार्पनेस कमी जास्त करू शकता. तुमचा सब्जेक्ट आता किती जवळ होता, किती त्यात डिटेल्स होते, त्याच्यावर बरंचसं डिपेंड करतं की हाऊ मच यू शुड चेंज. इन माय केस आय ट्राय टू लुक फॉर either the eye or a shadow portion and see how much additional noise is getting introduced. As long as it is within the limits, I think should be fine. तर हे करू शकता शार्पनेस साठी. यात अजून तुम्ही इंडिव्हिज्युअल चॅनलला पण शार्पनेस चेंज करू शकता. यू कॅन गो टू डिफरंट चॅनल्स लाईक जस्ट सब्जेक्ट आणि त्याचे जे टोन्स असतात, इन्स्टेड ऑफ गोइंग इट टू द कलर, कलर नॉइज कमी होतो इंट्रोड्यूस इफ यू डू इट टू इंडिव्हिज्युअल चॅनल. ते करू शकता. आणि देन सेकंडली यू कॅन रिव्हर्स द सिलेक्शन. आणि द टूल दॅट आय यूज फॉर नॉइज इज हे नॉइजवेअर यूज करतो मी, इमेजनॉमिक्सचं. तर इफ यू सी काइंड ऑफ डिफरन्स, आता मी प्रेस केलं तर देर इज सम ग्रेन ऍक्च्युअली आउट हियर. आफ्टर आय लीव इट, इट कम्प्लिटली बिकम स्मूथ. तर या इमेजला तेवढी ग्रेन नाहीये, बट इन लॉट ऑफ केसेस देर कुड बी as much noise to really impact your visual experience. तर नॉइज खूप असेल बॅकग्राऊंड मध्ये, स्पेशली सब्जेक्ट मध्ये असेल तर थोडा चालून जातो. तर बॅकग्राऊंड मध्ये खूप नॉइज असेल तर ती इट डझंट लुक व्हेरी गुड. तर दिस यू कॅन अप्लाय. तुम्ही टोपाज पण लोड केलाय ना? टोपाज आहे वाटतं, टोपाज पण आहे. टोपाज मध्ये पण डी नॉइज वगैरे आहे. क्लीन टोपाज क्लीन, टोपाज क्लीन आहे, which will do I think the same thing, right? टोपाज डी नॉइज AI ट्राय करा सगळ्यांनी. डी नॉइज AI अफलातून आहे, त्यात तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट नाही करायला लागेल. ओके. आता यात छोटा प्रॉब्लेम झालाय की सिलेक्शन मध्ये थोडा एक्स्ट्रा होतं. सो यू विल स्टार्ट फीलिंग दिस. तर हे फाईन टचअप करायला लागतं ऍक्च्युअली बऱ्याच जागी. तर बिफोर शेअरिंग मेक शुअर वेन यू डू एस्पेशली सिलेक्टिव्ह नॉइज रिडक्शन पण आणि एक्सपोजर चेंज करताना सिलेक्टिव्ह, तर त्या टाइमला या फायनल गोष्टी खूप बघायला लागतात. आता या पोर्शन मध्ये पण आहे प्रॉब्लेम, सो ह्याला जाऊन फिक्स करायला लागेल. सिलेक्शन ओके असेल तर हे प्रॉब्लेम नाही आहे ना. So you spend more time in selection. सर एक प्रश्न होता की वर्कफ्लो मध्ये नॉइज रिमूव्हल नंतर काय शार्पनिंग ते शेवटी येतं, कसं येतं? सो व्हॉट पार्ट ऑफ द यू स्टार्ट बाय क्रॉपिंग अँड नॉइज रिमूव्हल and then go on? Okay, Chintamani sir, you can correct me if I'm wrong, but मला वाटतं की क्रॉपिंग इज द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कारण का that reduces the number of pixels on which the next operations happen. Okay, so the next operations you speed it up. त्यामुळे क्रॉपिंग एकदा तुम्हाला कळालं की कसा पाहिजे इमेज, कशी क्रॉप पाहिजे, आय थिंक दॅट इज प्रोबली द फर्स्ट वन. आणि sharpening is towards the end actually. You apply most of the other things like hue, saturation, shadow highlight, and sharpening probably is towards the end of your workflow.
म्हणजे पहिले येणार नॉइज रिमूव्हल करून घ्यायचं, मग आपण करायचं फॉर फायनल जेव्हा आपण JPEG ला कन्वर्ट करतो, फॉर एक्झाम्पल इफ यू वांट टू पोस्ट इट समवेअर. हो, सी शार्पनिंग विल इंट्रोड्यूस इट्स ओन नॉइज एज वेल. ओके, राईट. तर ideally what I do is I sharpen the subject to an extent where I don't really need to reduce the noise, okay, in the subject. ओके. त्यामुळे I keep an eye on the shadows in that image and see how much noise is getting introduced. Mainly noise जो असतो ना तो shadow area मध्ये जास्त दिसतो. It's very easy to make out. त्यामुळे keep an eye on the shadows and I increase the sharpness only to an extent where there is acceptable noise in the shadows. Okay, एकदा तो झाला की then background ची noise you can do it is exclusive. त्याच्याने subjectला problem नाही येत actually. subjectचा noise clean नाही होत. So I reverse the selection आणि मग backgroundचा noise clear करतो मी. अच्छा, ओके ओके. त्यामुळं काय होतं की बॅकग्राऊंडचा नॉईज निघतो आणि सब्जेक्ट स्टील हॅज सम नॉईज. नॉईजमुळे थोडा टेक्स्चर पण येतो ऍक्च्युली सब्जेक्टला, विच माइट बी डिझायरेबल इन सम केसेस. सब्जेक्ट अनटच राहतो. हा, सब्जेक्ट अनटच राहतो. सो वर्कफ्लो मध्ये शार्पनिंग आणि नॉईज प्रोबब्ली कम्स टुवर्ड्स द एंड. आता यात बऱ्यापैकी देर इज डिस्ट्रक्टिव्ह एडिटिंग अँड देन देर इज नॉन डिस्ट्रक्टिव्ह एडिटिंग. आता हे बऱ्यापैकी जे केले सगळे एडिटिंग दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह एडिटिंग, बट यू कॅन डू नॉन डिस्ट्रक्टिव्ह एडिटिंग बाय युझिंग हे असतात ऍडजस्टमेंट लेयर्स वगैरे असतात. आता मी ह्यू सॅच्युरेशन चेंज केली, सपोज सॅच्युरेशन चेंज केली तर आय अप्लाइड इट टू द बेस लेअर राईट नाव वेन आय डिड इट. त्यामुळे माझी बेसची जी इमेज आहे दॅट चेंज्ड. सो देर हॅज बीन अ डिस्ट्रक्शन टू दॅट पर्टिक्युलर एडिटिंग. खरं देर आर वेज ऑफ चेंजिंग द सेम सॅच्युरेशन युझिंग ऍडजस्टमेंट लेयर्स. आता इथं जर काही फाय इंट्रोड्यूस ऍडजस्टमेंट लेअर, तर ऍडजस्टमेंट लेअर इज अ ऍडिशनल लेअर ऑन टॉप ऑफ माय इमेज विच आय कॅन टर्न ऑन अँड ऑफ. आता हे मी सॅच्युरेशन वाढवलंय, खरं आय कॅन टर्न दॅट ऑन अँड ऑफ इरेस्पेक्टिव्ह ऑफ माय बेस लेअर. Okay, so it's a non-destructive editing. तर जिथं तुम्ही हे करू शकता that is desirable. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा you can just turn it off, you can switch it off. जेवढे लेअर ऍड कराल तेवढं बरं असतं. हा, जेवढे लेअर ऍड कराल तेवढं बेटर असतं. येस. त्यामुळं हे लेयर्स असतात. देन देर आर मास्क ऍक्च्युली. तर मास्क मध्ये तुम्ही सांगू शकता की हे particular editing is only for this part. That is still non-destructive. You can enable, disable or revert the mask. खरं mask म्हणजे थोडंसं little advanced. Layers is probably a good start. Then you get into masks, but a very useful thing I would say. अजून एक गोष्ट दाखवायची होती. मे बी इट इज अ वॉटरमार्क. इन्सर्टिंग अ वॉटरमार्क. सिग्नेचर ऑलरेडी सिलेक्टेड आहे माझी इथं, तर आय सिलेक्ट द एंटायर सिग्नेचर, कॉपी इट अँड I can paste it on top of. केळकर सर आले का परत आत? आले. हो. Yeah, so this is how you can insert a watermark. तर वॉटरमार्क मध्ये आयडियली तुमचे सिग्नेचर असेल किंवा तुमचं नाव असेल आणि दॅट इज ऑन अ ट्रान्सपरंट बॅकग्राउंड. You can insert it as a layer on top of your image. You can do transformation. आता ह्यात अजून एक गोष्ट असते की एडिट मध्ये गेला तुम्ही आणि ट्रान्सफॉर्म
यू गो टू ट्रान्सफॉर्म मध्ये बरेचसे ऑप्शन आहेत ऍक्च्युली. सो तुमची जी सिलेक्टेड लेअर आहे यू कॅन चेंज इट. You can suppose I flip it horizontally. तर हे बऱ्यापैकी सब्जेक्टला पण करू शकता. म्हणजे आता सब्जेक्ट इज फ्लाइंग फ्रॉम लेफ्ट टुवर्ड्स राईट. तुम्हाला इफ यू वॉन्ट इट टू फ्लाय फ्रॉम राईट टू द लेफ्ट तर यू कॅन फ्लिप द सब्जेक्ट. तर आणि बरेचसे लोक हे यूज पण करतात ऍक्च्युली. कारण का again it goes by individual preference, so many people feel the bird's face should be towards right. It gives a better appeal. तर आणि लोकांना डिसीव पण करता येतं. I have heard that as well, ki morning evening I don't know how much it can be made out, but people do it to say ki ha संध्याकाळी काढलाय का सकाळी काढलाय का काय. I think so. Is that what you are referring to, Ashish sir? नाही ते लोकेशन साठी हो, म्हणजे लोकेशन तर राईट का लेफ्ट केला, लेफ्ट का राईट केला तर लोकेशन केवढा फरक पडणार. दिस इज ऑल्सो आय हर्ड. म्हणजे आहेत असे काही लोक आहेत. येस. सो दिस इज तर असे काही आहेत. म्हणजे लेअर वरती यू कॅन डू लॉट ऑफ थिंग्स लेअर आणि मास्कवर. या सेशन पुरतं आय थिंक दिस इज गुड इनफ फॉर बेसिक. अजून काही आहे का पॉइंट बिफोर वी क्लोज इट? एनी अदर? रमाकांत, या. हा अरे कॅनव्हास एक्सटेंड वगैरे कसं करायचं ह्याच्याबद्दल काही शॉर्ट मध्ये सांगू शकतो? हो हो हो. आता तशी इमेज असती तर आता सपोज हीच घेऊया आपण इमेज आणि ह्याला क्लोज क्रॉप करू. सपोज you do a very close crop आणि let's consider that this is how I got it in the camera. Okay. तर ही अशीच इमेज might not be as desirable actually, कारण का त्याला खूप कट आहे. तर then you can go ahead and you can increase the size. Okay. तर you can either increase in all directions or you can tell it की फक्त राईटला टॉप आणि बॉटमला इन्क्रीज आहे. ओके. सो सपोज आय डू इट say 15. So it is increased towards right. Okay. Let's do it on both sides. Let's do it on both sides. Make 15, 17. So I have increased it towards right. Okay, and top and bottom. आता इमेजच्या अराउंड it took the background color. So तर आता how do you I end up doing a selection. आता जेव्हा मी करतो there could be better ways of doing it, but I select the additional portion that got added. I do a expand करतो थोडासा त्याला 10 किंवा 20 पिक्सेल्स. म्हणजे त्याला बॉर्डर it'll move into the subject. Okay. And then I do a content aware delete. So I press the delete button and I do a content aware. तर ह्यात काय होतं की it will predict what it could be. आता ह्यात पंख पण येऊ शकतात actually. I don't know what it will come up with. तर in most cases it will come proper, or in many cases, and in many cases it doesn't. तर या केस मध्ये it worked out. आता ह्यात काय फारसं करायची गरज नाही actually. It got extended. तो आजूबाजूचा पोर्शन बघून कॉपी पे भरून काढतो ते सगळं. तो कंटेंट अवेअर ऍक्च्युअली. सो कंटेंट अवेअर व्हॉट इट, त्यात बरेचसे ऑप्शन आहेत. यू कॅन डू सॉलिड कलर किंवा यू कॅन डू पॅटर्न. तर आपल्या केसमध्ये इन मोस्ट केसेस व्हॉट वर्क्स इज कंटेंट अवेअर. कंटेंट अवेअर म्हणजे आजूबाजूला काय कलर्स आहेत आणि कशा टाईपचा पॅटर्न आहे तो बघून बरोबर आहे, पिकअप करतो. इट विल रिप्लेस इट. येस. 2020 ला तर बरेच डायरेक्ट क्रॉप अँड कंटेंट अवेअर आहे. होय का? बेस्ट.
हो, तो तिथे तुम्हाला क्रॉपचं टूल वापरून डायरेक्ट ओढायचं आणि वरती कंटेंट ड्रायव्हरचा बॉक्स आहे तो सिलेक्ट करायचा, तो आपोआप Correct. भरून काढतो. हा मेक सेन्स ऍक्च्युली, कारण का तुम्ही जी हा. एक्सटेंड करताय ना, छान आहे आता 2020 मध्ये खूप त्यांनी ऍडिशनल चांगल्या फॅसिलिटीज दिले, टूल्स दिले. बेस्ट बेस्ट बेस्ट, एक स्टेप कमी होती ऍक्च्युली कंबाईन. हो. दॅट्स गुड. बऱ्याच वेळा सब्जेक्ट खूपच क्लोज असेल ना, तर ह्याची गरज पडतेच. म्हणजे मोस्ट केसेसमध्ये क्रॉप करायची गरज पडते, या केसमध्ये एक्सटेंड करायची गरज पडते, म्हणजे खूपच सब्जेक्ट क्लोज असेल तर. बाकी केसमध्ये इनफ जागा असते फॉर अस टू क्रॉप. तर ते आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऍक्च्युली. मी मिस केलेलं ते, बट थँक्स फॉर ब्रिंगिंग इट अप. अजून काय आहे का? पण ज्यांना पॉसिबल आहे ना, त्यांनी टोपाज डी नॉइज 30 डेज ट्रायल डाउनलोड करा आणि टेस्ट करा. वंडरफुल टूल आहे. राईट राईट. तर बरेचसे प्लगइन पण आहेत ऍक्च्युली, इमेज साठी पण आहेत आणि व्हिडिओ साठी पण आहेत ऍक्च्युली. हो हो, नॉईज आणि फॉर अदर थिंग्स. करेक्ट. एनिथिंग एल्स गाइस? पेशंटली तुम्ही अर्धा तास ऍक्च्युली गॉट डिस्ट्रॅक्टेड द फर्स्ट हाफ एन आवर अँड इट गॉट एक्सटेंडेड. दीड पर्यंत 16 लोक आहेत ऍक्च्युली. गुड थिंग अँड थँक्स अ लॉट फॉर स्टिकिंग अराउंड. हो हो, थँक्यू सर, मस्त झालं. नाही आय होप मस्त सेशन होतं. एक नंबर. रमाकांत, वी नीड 2.0 ऑफ दिस. नेक्स्ट ऍक्च्युली परत हवाय नेक्स्ट वीक पाहिजे. नाही करूया, काही प्रॉब्लेम लेअर नाही. बी शिकायला पाहिजे अजून. परत करूया. येस नक्की करू. एव्हरीबडी कम अप विथ क्वेरीज. म्हणजे आता स्वप्नीलने विचारलं ना कॅनव्हास कसं प्रॅक्टिकल क्वेरीज काय असतील ते. हो, कोणाला आय थिंक सेशनच्या आधीच काही कळलं ना की अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत, तर बरोबर आहे, तुला सांगता येईल अजून चांगलं. म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये आता वाघ बीक टाकायचा असेल तर कसा वगैरे. प्रत्येकाने स्वतःची एक इमेज घेऊन या. दॅट इज ऑल्सो गुड ऍक्च्युली. कुठली इमेज सगळ्यांच्या प्रोसेस करून मिळतील. आता नेक्स्ट मध्ये डिस्ट्रॅक्शन्स वगैरे कशा काढायच्या वगैरे, ते दॅट इज देअर इन द नेक्स्ट. राईट. हो, ऍक्च्युली क्लोनिंग, हिलिंग ब्रश ते सगळे असतात ना, ते त्याचा डेमो करूया आपण, आणि देन वी कॅन जम्प इन टू व्हिडिओ एज वेल. चालेल. भारी. चालेल, परत पुढच्या रविवारी. आय होप इट वॉज युजफुल. नक्की. येस, भारी झालं. नक्की मस्त झालं. खूप छान झालं. थँक्स अ लॉट. चालेल. थँक्यू रमाकांत सर. चल, थँक्यू. थँक्यू सर. बाय. थँक्यू. हो, थँक्यू सुधीर सर. येस थँक्यू. ओके, आता याचं एंड कशी करायची मीटिंग? मी पण तेच शोधतोय. अरे खालती आहे ना लिव्ह. ऑल्ट क्यू लिव्ह मीटिंग सगळंच जाईल. मीटिंग एक्झिट. ओके, थँक्यू. कडक. थँक्यू. अरे बाहेर कसं पडायचं याच्यातनं? एंड कुठे आहे मीटिंग? चल भाऊ. चलो ठीक है, बंद कर देता हूँ. अब बंद करोगे तो वो वैसे रहेगा, निकलेगा नहीं. इधर है, इधर रहेगा ना.